नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। बेसिक इंग्लिश ग्रामरच्या लेक्चर सिरीजमधलं आपलं हे आजचं 12वं लेक्चर आहे। मागच्या 11 लेक्चरमध्ये आपण नाऊनचं बेसिक, प्रोनाऊनचं बेसिक, त्यानंतर ॲडजेक्टिव्हचं बेसिक आपण बघितलं होतं आणि वर्बचं बेसिक हे आपलं चालू आहे। म्हणजे आपला चौथा पार्ट ऑफ स्पीच चालू होता वर्ब। आणि वर्बचे बेसिक बघत असताना आपण सुरुवातीलाच वर्बचे प्रकार, फायनाईट वर्ब काय असतात, नॉन फायनाईट वर्ब काय असतात, त्यानंतर फायनाईट वर्बमध्ये आपण इथं बघितलं होतं की फायनाईट वर्ब म्हणजेच कोणता, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब असणार आहे। तर हेल्पिंग वर्बबद्दल सगळी माहिती आपण घेतलेली आहे त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, आणि मेन वर्ब काय असतात आणि कसं फंक्शन करतात हे आपण बघितलं होतं। आणि त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण टेन्स कसा ओळखायचा, काळ कसा ओळखायचा आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक आपण इथं घेतलं होतं। म्हणजे आपण प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरीची चांगल्या पद्धतीने ओळख करून घेतली होती मागच्या लेक्चरमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या ज्या काही प्रायमरी ऑक्झिलरी असणार आहे, म्हणजे टू डूचे रूपं, टू बीचे रूपं आणि टू हॅवचे रूपं जे असणार आहेत, हे जे काही प्रायमरी ऑक्झिलरी होते हे वाक्यात हेल्पिंग वर्ब म्हणून कशा पद्धतीने काम करतात आणि तसेच ते वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून पण काम करतात। म्हणजे टू बीचे रूपं, टू डूचे रूपं आणि टू हॅवचे रूपं जे असतात ते वाक्यात मेन वर्ब म्हणूनही कार्य करतात। मग ते प्रॉपर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकून घ्यायचं आहे की ते हेल्पिंग वर्ब म्हणून प्रॉपर कसे काम करतील आणि मेन वर्ब म्हणून कसे काम करतील। तर लेक्चराचं स्टार्ट करूया। प्रायमरी ऑक्झिलरीबद्दल आपण माहिती घेतली होती आणि प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये आपण टू डूचे रूपं बघितले होते, डू, डज आणि डीड हे हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात। पण तसंच लक्षात घ्यायचं आहे की हे जे डू, डज, डीड असणार आहे हे हेल्पिंग वर्ब म्हणून काम करताना सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये याचा वापर होत असतो। आणि सिंपल पास्ट आणि प्रेझेंट टेन्समध्ये याचा प्रॉपर वापर कसा केला जात असतो ते समजून घ्यायचं आहे। म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य किंवा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य, त्यामधून तुम्हाला जर निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल किंवा इंट्रोगेटिव्ह वाक्य जर बनवायचं असेल, म्हणजे एस नो टाईप क्वेश्चन असो किंवा WH टाईप क्वेश्चन असो, हे जर आपल्याला बनवायचं असेल तर मग आता त्या ठिकाणी आपल्याला डू, डज, डीड ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून वापरावे लागतात। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा प्रॉपर यूज माहिती नसतो आणि तोच आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की डू, डज, डीड वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून कसे काम करतील ते आपण इथं एक्सप्लेन करू आणि ते क्लिअर करून घेऊ। त्यानंतर समोरच्या टॉपिकमध्ये आपल्याला हेच वर्ब डू, डज, डीड ॲज अ मेन वर्ब म्हणून कसे काम करतील, तसेच टू बीचे रूपं मेन वर्ब म्हणून कसे काम करतील आणि टू हॅवचे रूपं मेन वर्ब म्हणून कसे काम करतील हे बघायचं आहे। तर आजच्या लेक्चर इथं अगोदर कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण। या ठिकाणी आपण टेन्स कसे ओळखावे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं टेन्स कसे ओळखायचे। तर मेन वर्बचा आणि हेल्पिंग वर्बचा आपण प्रॉपर अभ्यास केल्यानंतर टेन्स कसं ओळखावं हे आपण शिकलो होतो। आणि टेन्स ओळखताना म्हणजे टेन्स ओळखता यायला पाहिजे। आता इथं पुढची स्टेप आहे आपली, या ठिकाणी टू डूचा ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून प्रॉपर यूज कसा करायचा। मग आता पहिले आपण कॉन्सेप्ट समजून घेऊ। लक्षात घ्यायचं आहे, जर वाक्यामध्ये V1 जर असेल, जर वाक्यामध्ये या ठिकाणी V1चा वापर जर केला असेल तर मग हा जो टेन्स असतो हा कोणता टेन्स असतो, तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स असणार। इथं टेन्स असतो या ठिकाणी सिंपल प्रेझेंट। आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जसं की हे वाक्य बघा, या ठिकाणी इथं हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, कारण या वाक्यामध्ये पाहायचं आहे की इथं आय टेक अ बुक म्हटलेलं आहे, म्हणजे या वाक्यात काय आलेलं आहे, V1 आलेला आहे। जर इथं जर V1 आला असेल तर मग हे वाक्य कोणतं झालं, आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं असणार। पण या वाक्याचं जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं आहे किंवा क्वेश्चन जर बनवायचा आहे तर इथं हेल्पिंग वर्बचा वापर करावा लागणार। आणि हेल्पिंग वर्बचा वापर करताना इथंच आता आपल्याला पाहायचं की हेल्पिंग वर्बचा प्रॉपर वापर कसा केला जाईल। आता पहिले कॉन्सेप्ट समजून घेऊ। या ठिकाणी कॉन्सेप्ट काय लक्षात घ्या, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असलं तर हेल्पिंग वर्ब घ्यावा लागणार। आणि अशा वेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत असतो या ठिकाणी डू। डू ॲज अ वाक्यामध्ये काय असणार, इथं हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यावा लागतो आणि नंतर या ठिकाणी समोर असला पाहिजे V1। तर अशा पद्धतीनं पहिले तर अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार होत असतं। अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार झाल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे, आता हा डू या वाक्यामध्ये काय असेल, इथं हेल्पिंग वर्ब असणार। हा डू या ठिकाणी हेल्पिंग वर्बचं काम करणार आणि हे जे V1 होतं हे वाक्यामध्ये काय असणार, इथं मेन वर्ब असणार। हे वाक्यामध्ये मेन वर्ब असणार आहे। आणि आता म्हणजे या V1लाच तुम्ही अशा पद्धतीनं लिहू शकता, या ठिकाणी डू प्लस V1 म्हणजेच या ठिकाणी V1च असणार आहे। म्हणजे हे वाक्य हे वापरलं आणि हे वापरलं काय, दोन्ही अल्टरनेटिव्ह असणार आहे। अल्टरनेटिव्ह म्हणजे दोन्ही सारख्याच अर्थाचे वाक्य तिथं तयार होतील। मग आता निगेटिव्ह सेंटेन्स जर याचं बनवायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असेल तर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये नॉटचा वापर करावा लागतो। म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये जर नॉटचा वापर जर केला तर मग लक्षात घ्यायचं आहे की आता या ठिकाणी तुम्ही नॉट जर वापरला तर आता ही वाक्य काय होईल, तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तुमचं तयार होऊ शकतं। आता ही कॉन्सेप्ट आहे बा, आपण जी इथं बघितली ही कॉन्सेप्ट आहे आणि या कॉन्सेप्टला आता या सेंटेन्सवरती काय करायचं आहे, आपल्याला अप्लाय करायचं आहे। आणि या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवता येईल आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवता येईल ह्याचं बेसिक आपल्याला काय करायचं या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। आता ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल या ठिकाणी। आता हे वाक्य बघा, ही कॉन्सेप्टच आपल्याला काय करायची, या वाक्यावरती अप्लाय करायची आहे।
तर एक सेंटेन्स बघा, आय टेक अ बुक हे वाक्य आहे. इथं V1 होता, V1 हे म्हटल्यानंतर टेन्स कोणता असणार, तर हा सिम्पल प्रेझेंट टेन्स असणार. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आता या वाक्याला जर तुम्हाला पहिले निगेटिव्ह सेंटेन्स किंवा याचा जर क्वेश्चन बनवायचा असेल तर याचं पहिले अल्टरनेटिव्ह सेंटेन्स बनवून घ्या. आता अल्टरनेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, त्याच अर्थाचं वाक्य बनवून घ्यायचं आहे. म्हणजे याला मी कशा पद्धतीने लिहू शकतो, याच वाक्याला हेल्पिंग वर्बचा वापर जर करायचा असेल तर मी या ठिकाणी लिहू शकतो डू आणि समोर या ठिकाणी असला पाहिजे V1 टेक. म्हणजे इथं डू टेक हे जर वापरलं गेलं, आता या वाक्यात हा जो डू होता हा या ठिकाणी काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब असणार, आणि हा जो टेक होता या ठिकाणी काय असायला पाहिजे, V1 असला पाहिजे. आता याच ठिकाणी हे वाक्य जरी अशाच पद्धतीने लिहून घेतलं तर आता वाक्य काय होईल, आय डू टेक अ बुक, आय डू टेक अ बुक. मग आता लक्षात घ्यायचं आहे, वरच्या वाक्याचा आणि खालचे वाक्य दोन्ही वाक्य असणार आहे ते दोन्ही पद्धतीने लिहिलं जात असतं. आय टेक अ बुक म्हटलं तरीही बरोबर वाक्य असणार आहे, आय डू टेक अ बुक म्हटलं तरीही वाक्य काय असणार आहे, बरोबरच असणार आहे. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लक्षात घ्यायचं आहे, करता जर या ठिकाणी आय, वी, यू आणि दे जर वापरला गेला तर हेल्पिंग वर्ब म्हणून कशाचा वापर होतो, इथं डूचा वापर होत असतो आणि समोर V1 असणार आहे. आता या वाक्याचा जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचा असेल तर मग या ठिकाणी लक्षात घ्या, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये नॉटचा वापर करायचा आहे, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. म्हणजे डू, डज, डीडचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून केव्हा केला जात असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्याचा जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्न बनवायचा असेल तेव्हा इथं डू, डज आणि डीडचा वापर ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून केला जातो. मग अशा पद्धतीनं हे निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल, आय डू नॉट टेक अ बुक. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. मग आता जर याच क्वेश्चनला, याच सेंटेन्स, हे जे वरती सेंटेन्स दिलेलं आहे याचा जर यस नो टाईप क्वेश्चन जर बनवायचा, आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असल्यास इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये दोन पद्धतीचे क्वेश्चन असतात, एक असतो यस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा असतो या ठिकाणी WH टाईप क्वेश्चन. मग आता यस नो टाईप क्वेश्चन अगोदर कसा बनेल हे अगोदर पाहायचं आहे. यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात नेहमी कशाने होत असती, तर फक्त ती हेल्पिंग वर्ब न होत असती. मग या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं, यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसत नाही, पण या पद्धतीचं वाक्य घेतल्यानंतर इथं हेल्पिंग वर्ब इथं दिसणार, आणि हेल्पिंग वर्बलाच काय करायचं आहे, फक्त आता समोर घेऊन यायचं आणि बाकी वाक्य जसं तसं लिहून टाका, म्हणजेच यस नो टाईप क्वेश्चन इथं तयार होऊन जाईल. म्हणजे आता यस नो टाईप क्वेश्चन कसा तयार होईल ते बघा. यस नो टाईप क्वेश्चन जर तयार करायचं आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की वाक्याची सुरुवात हा डू समोर घेतला, वाक्याची सुरुवात डू न होईल, नंतर वाक्यात असलं पाहिजे डू आय, नंतर वाक्याची यस नो टाईप क्वेश्चन कसा तयार होईल बघा, हा हेल्पिंग वर्ब अगोदर घेऊन घ्यायचा आहे, म्हणजे डू. यस नो टाईप क्वेश्चन कसा तयार होईल हे आता लक्षात द्यायचं आहे की या ठिकाणी आता हा डू अगोदर जर वापरला गेला तर डू आय टेक अ बुक, हेल्पिंग वर्बनं वाक्याची सुरुवात झाल्यानंतर आता हा जो क्वेश्चन तयार झाला हा या ठिकाणी यस नो टाईप क्वेश्चन तयार झालेला आहे. लक्षात घ्यायचं आहे की हा यस नो टाईप क्वेश्चन इथं अशा पद्धतीने तुमचा तयार होईल की डू आय टेक अ बुक, म्हणजे फक्त हेल्पिंग वर्बला काय करावं लागतं, समोर बोलावं लागतं. हेल्पिंग वर्ब जर समोर जर घेतलं तर यस नो टाईप क्वेश्चन काय होईल या ठिकाणी तयार होईल. आता हा यस नो टाईप क्वेश्चन आहे. आता याच्या पुढचा पार्ट असतो, दोन पद्धतीचे क्वेश्चन असतात सांगितलं मी तुम्हाला, एक यस नो टाईप क्वेश्चन असणार आणि दुसरा क्वेश्चन असतो या ठिकाणी WH टाईप क्वेश्चन. आता WH क्वेश्चन जर बनवायचा असला तर लक्षात घ्यायचं की या अगोदर फक्त इथं लक्षात घ्यायचं आहे की सुटेबल WH वर्ड इथं तुम्ही टाकू शकता. म्हणजे जर मी या ठिकाणी जर अशा पद्धतीने वापरला, मी जर लिहिलं या ठिकाणी वेन डू आय टेक अ बुक, तर हा आता WH क्वेश्चन काय झाला इथं तयार झाला. चेंज द व्हाईजमध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा चेंज द व्हाईज बनवता त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की हे कामा पडणार आहे आपल्याला. तर याचं बेसिक तिथं काय असणार आहे तुम्हाला कामा पडणार आहे. पहिले तर लक्षात घ्यायचं आहे आपण काय बघितलं या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य होतं, V1 जर असल्यास डू इथं हेल्पिंग वर्ब म्हणून घेतला, हेल्पिंग वर्ब घेतल्यानंतर हे वाक्य आपण पहिले अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार केलं, अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार केल्यानंतर त्याला निगेटिव्ह कसं बनवायचं हे आपण बघितलं. नंतर यस नो टाईप क्वेश्चन कसा तयार करायचा, तर यस नो टाईपच्या क्वेश्चनची सुरुवात नेहमी कशाने होत असते तर हेल्पिंग वर्बनं केल्या जात असते. हेल्पिंग वर्ब फक्त काय करायचं आहे अगोदर घ्यायचं, म्हणजेच या ठिकाणी काय तयार होईल तर यस नो टाईप क्वेश्चन तयार झाला. आणि त्यावरूनच तुम्ही काय तयार करू शकता, आता यस नो टाईप क्वेश्चनवरूनच आपण WH क्वेश्चन पण तयार करू शकतो. या अगोदर सुटेबल WH वर्ड वापरा, म्हणजेच या ठिकाणी काय तयार होईल, तर आता WH क्वेश्चनही तयार होईल. म्हणजेच लक्षात घ्या इथं डू आय टेक अ बुक हा जो होता हा यस नो टाईप क्वेश्चन आहे, हा इथं यस नो टाईप क्वेश्चन असणार. आणि इथं हा पूर्णच्या पूर्ण जो असणार आहे या ठिकाणी जो वापरला गेला वायपासनं पुढं
पूर्ण हा जो क्वेश्चन असणार आहे हा पूर्ण क्वेश्चन काय असणार आहे या ठिकाणी, तर हा WH टाईप क्वेश्चन आहे. मग WH टाईप क्वेश्चनवरनं आता इथपर्यंत तुम्हाला काय समजलं पाहिजे की यस नो टाईप क्वेश्चन हा WH टाईप क्वेश्चनचाच काय असतो, एक भाग असतो. आणि जेव्हा तुम्ही चेंज द व्हॉइस शिकसाल त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे अगोदर यस नो टाईप क्वेश्चनचा चेंज द व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस कसं बनवतात हे शिकून घ्यावं लागतं. आणि त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी फक्त WH वर्डच काय करायला लागतो, जसं त्याचा खाली घ्यावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणचं जे बेसिक असणार आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे सॉल्व्ह करायचे त्याचं जे बेसिक आहे ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं. हे पहिले समजून घ्या ही कॉन्सेप्ट. या ठिकाणी क्वेश्चन फ्रेमिंग हा सेपरेट टॉपिक आहे. क्वेश्चन फ्रेमिंग आपण नंतर बघायचं आहे, याच्यानंतर आपण क्वेश्चन फ्रेमिंग पण बघणार आहोत. ते प्रत्येक WH वर्डची ओळख करून घेऊन त्याचं जे उत्तर असणार ते कोणता पार्ट ऑफ स्पीच भेटणार हे आपल्याला नंतर बघायचं आहे. अगोदर इथपर्यंत लक्षात घ्यायचं आहे. ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. या ठिकाणी V1 जर वाक्यात वापरला तर सिंपल प्रेझेंट टेन्स असणार. मग अशा वेळेस डू डज काय करत असतो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दोन हेल्पिंग वर्बचा वापर होत असतो, एक असतो डू आणि दुसरा असतो डज. आता डज केव्हा वापरायचा, करता थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यासच डजचा वापर ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून केला जात असतो. आणि या ठिकाणी इथं करता आय होता म्हणून इथं हेल्पिंग वर्ब म्हणून काय वापरला, इथं डू वापरला गेला. डू टेक अ बुक. पहिले निगेटिव्ह सेंटेन्स बनवून घ्या, नंतर त्याच्यावरून काय बनवू शकता तुम्ही, यस नो टाईप क्वेश्चन बनवू शकता आणि नंतर WH टाईप पण क्वेश्चन पण तिथं बनवू शकता. तर अशा पद्धतीने ही कॉन्सेप्ट काय करायची तुम्हाला समजून घ्यायची. त्याच पद्धतीनं दुसरं वाक्य बघू या ठिकाणी. आता जर वाक्यामध्ये क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जर लागत असेल आणि क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला तरी लक्षात घ्यायचं आहे की तो टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्सच असतो. आपण टेन्सची ओळख करून घेतली होती आणि टेन्सच्या ओळखमध्ये आपण इथं बघितलं होतं की करता हे सिंपल प्रेझेंट टेन्सच वाक्य असतं. म्हणजे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला तरीही वाक्य कोणतं असतं, या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सच वाक्य असणार. इथं सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर असेल तर मग आता लक्षात घ्यायचं पहिले कॉन्सेप्ट समजून घ्यायची. या ठिकाणी जसं की हे वाक्य बा, ही टेक्स अ बुक, इथं यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला. जेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की हे याला यस किंवा ईएस प्रत्यय लागला. ही कॉन्सेप्ट आपल्याला अगोदर इथं समजून घ्यायची. हा टेन्स कोणता असणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. आता याला यस किंवा ईएस प्रत्यय का लागतो, मी हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक जेव्हा बघितलं होतं तेव्हाही सांगितलं होतं की सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये जेव्हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतो, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव राम हे जर असेल वापरलं गेलं असेल कर्त्याच्या जागी तर मात्र या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता या ठिकाणी कर्ता पहा इथं थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळं या ठिकाणी काय केलं, यस किंवा ईएस प्रत्यय लावलेला होता. आता या वाक्यात इथं लक्षात पाहिजे ही कॉन्सेप्ट आता समजून घ्या. आता या सेंटेन्सचाच तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवतात, यस नो टाईप क्वेश्चन कसा बनवता येतो आणि WH क्वेश्चन कसा बनवता येतो हे आपल्याला इथं शिकून घ्यायचं आहे. कॉन्सेप्ट पहिले समजून घ्या. जर V1 ला यस किंवा ईएस प्रत्यय जर लागला आणि त्याचं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे तर अल्टरनेटिव्ह सेंटेन्स बनवताना लक्षात घ्यायचं आहे की या वाक्यात या ठिकाणी डज काय असणार, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून काम करल. हेल्पिंग वर्ब म्हणून डज घ्यावा लागतो आणि त्यानंतर समोरच्या ठिकाणी इथं V1 असला पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची या ठिकाणी की डजचा वापर जर केला तर समोरच्या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय परत लावायचा नाही. म्हणजे इथं जर डजचा वापर जर झाला असेल तर मग या ठिकाणी आता V1च असला पाहिजे. इथं तुम्ही परत यस किंवा ईएस प्रत्यय लावू शकत नाही. समोर जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स जे हे वाचसाल, ॲडव्हान्स वाचसाल, इंग्लिश वाचसाल त्यावेळेस लक्षात घ्यायचं हा नियम बऱ्याच वेळेस कामा येत असतो. हा महत्त्वाचा नियम आहे, लक्षात घ्यायचा आहे की डज जर वापरला असेल तर मग आता क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावण्याची आवश्यकता नाही, फक्त V1च असला पाहिजे. कारण ईएस प्रत्यय ऑलरेडी डूला इथं लागलेला आहे त्यामुळे परत V1ला लावायची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या डज इथं हेल्पिंग वर्बचं काम करतो. हा जो डज असणार या ठिकाणी आता हेल्पिंग वर्बचं काम करणार. या ठिकाणी हा हेल्पिंग वर्बचं काम करतो आणि V1 जो असणार आहे या ठिकाणी हा मेन वर्बचं काम करतो. आता जर निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचा असेल, याचा जर निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असलं तर मग लक्षात घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये नॉटचा वापर करत असतात. मग हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये फक्त या ठिकाणी तुम्ही नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल या ठिकाणी तयार होऊन जाईल. म्हणजे ही कॉन्सेप्ट आहे. पहिली ही कॉन्सेप्ट तुम्ही समजून घ्या आणि या कॉन्सेप्टला काय करायचं आहे, या सेंटेन्सवरती अप्लाय करायचं आहे आणि या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स पण बनवायचं आहे आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पण याचे बनवायचे. मग आता हे जे सेंटेन्स आहे
या सेंटेन्सचं जर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे तर सगळ्यात अगोदर याचं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पर्यायी वाक्य कसं बनू शकतं ते पाहायचं आहे. म्हणजे या वाक्यात पर्यायी बनवायचं असेल तर लक्षात घ्या, इथं यस किंवा ईएस प्रत्यय लागला म्हणजेच हेल्पिंग वर्ब काय वापरावं लागेल, या ठिकाणी डजचा वापर होईल. नंतर या ठिकाणी V1 काय असायला पाहिजे तर टेक, इथं V1 असला पाहिजे. डजचा वापर जर केला असेल वाक्यात तर समोरचा या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप जे तर याला परत यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा नाही, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी हे वाक्य मी अशा पद्धतीने जोडून देतो की ही डज टेक अ बुक. आता हे दोन्हीही वाक्य, हे जे वाक्य तयार झाले लक्षात घ्या, ही टेक्स अ बुक आणि दुसरं वाक्य ही डज टेक अ बुक, दोन्हीचाही अर्थ सारखाच आहे. म्हणजे वरच्या वाक्याचं पर्यायी वाक्य काय असणार आहे, खालचं वाक्य असणार आहे. त्यामुळं हे वाक्य चुकीचं नाही, हे वाक्य बरोबरच असणार आहे. हे दोनही जे वाक्य असणार आहे हे दोनही सारख्याच अर्थाचे वाक्य आहेत, दोन्हीचा अर्थ सारखाच होणार आहे. हे पण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि हा पण सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. आता निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असला तर हे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स केव्हा बनवावं लागतं, जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे वरच्या वाक्याचं. आता याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असलं तर हेल्पिंग वर्ब काढावं लागेल बाहेर, नंतर मेन वर्ब घ्यावं लागेल आणि या दोघांच्या मध्ये नॉटचा वापर होईल. आता हेल्पिंग वर्ब आणि याच्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी नॉटचा वापर जर केला तर आता लगेच लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आता हे काय झालेलं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. याचं निगेटिव्ह सेंटेन्स अशा पद्धतीने तयार होईल, ही डज नॉट टेक अ बुक, हे झालं त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स. मग आता मागच्या याच्यावरती आपण जसं बघितलं तसंच मागच्या डूचा वापर करताना आपण जसं बघितलं होतं की यस नो टाईप क्वेश्चन कसा बनवायचा, तर सेम इथंही आपल्याला बघायचं आहे की यस नो टाईप क्वेश्चन कसा बनेल. यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात नेहमी कशाने होत असते तर हेल्पिंग वर्बनं होत असते आणि यामध्ये हेल्पिंग वर्ब काय डज, म्हणजे डज अगोदर घ्या म्हणजेच लक्षात घ्यायचं हा डज जर या ठिकाणी अगोदर घेतला आणि वाक्य जर जोडून दिलं तर हा क्वेश्चन कोणता तयार होईल, यस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. म्हणजे या ठिकाणी यस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असला तर यस नो टाईप क्वेश्चन या ठिकाणी तयार झाला पाहिजे अशा पद्धतीनं. इथं क्वेश्चनमध्ये मी इथं डज वापरतो, डज अगोदर घ्या या ठिकाणी, नंतर वाक्य जोडून द्या, डज ही टेक अ बुक, डज ही टेक अ बुक आणि आता येईल इथं क्वेश्चन मार्क. फक्त यस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असल्यास फक्त काय करावं लागतं, हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचा आणि बाकी वाक्य या ठिकाणी लिहून टाकायचं आहे म्हणजे तुमचा यस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. आता हे हा जो क्वेश्चन तयार झाला हा यस नो टाईप क्वेश्चन आहे, हा इथं यस नो टाईप क्वेश्चन होता. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ह्याच क्वेश्चनपासून तुम्ही काय बनवू शकता तर WH क्वेश्चन तयार करू शकता. आता WH क्वेश्चन तयार करण्यासाठी पहा या अगोदर हा WH क्वेश्चन यस नो टाईप क्वेश्चन हा WH क्वेश्चनचाच काय असतो भाग असतो. मग यापासून जर WH क्वेश्चन तयार करायचा असेल तर यामध्ये अगोदर याच्या अगोदर फक्त सुटेबल WH वर्ड टाका. WH वर्डची माहिती आपण अजून घेतली नाही पण आपण तिथं फक्त त्याचं स्ट्रक्चर समजून घेऊ आहोत सध्या. क्वेश्चन फ्रेमिंग हा सेपरेट टॉपिक आपल्याला पाहायचा आहे या ठिकाणी नंतर. आता इथं क्वेश्चन या ठिकाणी लक्षात घ्या, मी जर या ठिकाणी क्वेश्चन WH वर्ड वापरला इथं वेन डज ही टेक अ बुक, इथं जर WH वर्ड वापरला लगेच लक्षात घ्यायचं की हा जो क्वेश्चन तयार होईल हा कोणता क्वेश्चन झाला तर हा पूर्णच्या पूर्ण WH क्वेश्चन तयार झालेला आहे. म्हणजे हा WH क्वेश्चन या ठिकाणी हे पूर्णच्या पूर्ण जो क्वेश्चन असणार पाहिजेत हा WH क्वेश्चन या ठिकाणी तयार झाला, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे यस नो टाईप क्वेश्चन जो असतो हा WH क्वेश्चनचाच काय असतो या ठिकाणी भाग असतो. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह कसं बनवायचं, यस नो टाईप क्वेश्चन कसा बनवायचा आणि WH क्वेश्चन कसा बनवायचा हे यावरनं आपल्याला इथं समजून येतं. त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. आता डीड वाक्यामध्ये डीडचा वापर कसा करायचा हे आपल्याला पाहायचं आहे. पुढच्या याच्यावरती बघा, आता इथं लक्षात घ्यायचं आहे की डीड हेल्पिंग वर्ब म्हणून केव्हा काम करत असतो तर डीड हेल्पिंग वर्ब म्हणून सिंपल पास्ट टेन्समध्ये वापर होत असतो. आता V2 जर वाक्यामध्ये असेल, वाक्यात जर V2 असेल तर टेन्स कोणता असतो सिंपल पास्ट. V2 जर असेल तर वाक्यात टेन्स असतो या ठिकाणी सिंपल पास्ट. आणि सिंपल पास्ट टेन्सचा वाक्य जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे किंवा त्यापासून क्वेश्चन जर तयार करायचे तर हेल्पिंग वर्बची आवश्यकता पडणार. मग अशा वेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून कोण काम करतो तर डीड काम करत असतो सिंपल पास्ट टेन्समध्ये. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या इथं जे वाक्य वापरलं या ठिकाणी टूक वापरला, हा या ठिकाणी काय आहे तर V2 आहे आणि V2 वापरला म्हणजे हे वाक्य काय असणार या ठिकाणी तर सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता पहिल्या कॉन्सेप्ट समजून घेऊ. या वाक्याचं निगेटिव्ह आणि क्वेश्चन बनवायचं आहे तर इथं कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ही कॉन्सेप्ट पहिले समजून घ्या. जर वाक्यात V2 असेल आणि त्याचं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स पहिले तयार करणं शिकून घ्या. अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी हेल्पिंग वर्बचा वापर करावा लागेल. हेल्पिंग वर्ब म्हणून कोण काम करले या ठिकाणी डीड आणि त्यासोबत या ठिकाणी काय असला पाहिजे आता V1च असला पाहिजे. म्हणजे इथं परत एक महत्त्वाचा नियम तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. महत्त्वाचा नियम लक्षात घ्या,
V2 पासनं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं आहे तर डीड ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून इथं वापरावं लागणार. इथं हेल्पिंग वर्ब म्हणून कोण काम करू लागलं तर डीड, जे हेल्पिंग वर्ब म्हणून हा डीड इथं वापरला, हे इथं हेल्पिंग वर्ब असणार. आणि हे जे V1 असणार आहे आता हे काय असणार इथं मेन वर्ब असणार. मग आता एक नियम महत्त्वाचा इथं लक्षात घ्यायचा, तो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कामा पडणार आहे की इथं डीडचा वापर जर केला असेल म्हणजे सिंपल पास्टच्या वाक्यामध्ये डीडचा वापर जर केला असेल तर समोर येणारं वर्ब हे क्रियापदाचं पहिलं रूप असतं. डीड वापरला इथं आता परत V2 वापरायची आवश्यकता नाही, इथं फक्त काय असला पाहिजे V1च असला पाहिजे. या ठिकाणी V1च वापरायचा आहे, परत V2 वापरायची आवश्यकता नाही. म्हणजे ओव्हरऑल जर लक्षात ठेवलं पाठीमागचा नियम आणि हा नियम जर तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तर आता दोन्ही एकत्रच लक्षात घ्या. वाक्यामध्ये डज आणि डीड जर वापरला असेल तर मात्र या ठिकाणी V1च वापरायचा, त्याला यस किंवा यस प्रत्यय लागणार नाही आणि परत तिथं V2चा वापर होणार नाही. डज आणि डीड जर आला तर लक्षात घ्या की या ठिकाणी V1च असला पाहिजे. आता ही कॉन्सेप्ट या पद्धतीने तुम्ही समजून घेतलं, हे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स असं तयार होईल. V2 जर असला तर डीड प्लस V1 अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तुम्ही तयार करण्यासाठी वापरू शकता. आता इथं हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब आहे आणि तुम्हाला यापासूनच काय करायचं आहे तर निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचा असेल तर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये फक्त कशाचा वापर करावा लागतो, इथं नॉटचा वापर करायचा आहे. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये जर नॉटचा वापर केला तर हे जे सेंटेन्स असणार आहे सेंटेन्स कशामध्ये कन्वर्ट होईल तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आता हेच कॉन्सेप्ट जी असणार आहे तर आपल्याला या सेंटेन्सवरती काय करायची अप्लाय करायची आहे. सेम कॉन्सेप्ट या सेंटेन्सवरती अप्लाय करायची आहे. मग आता इथं बघा या ठिकाणी इथं सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी V2 वापरला. V2 जर वापरला तर सगळ्यात अगोदर याचा काय करा अल्टरनेटिव्ह सेंटेन्स पहिले तयार करून घ्या. अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी डीडचा वापर करून टूचा पहिलं रूप घ्यायचं आहे. या ठिकाणी काय असला पाहिजे टेक, म्हणजे आता या ठिकाणी V1च असला पाहिजे, इथं परत V2 वापरणं चालणार नाही. वाक्यात डीड जर वापरला तर समोर V1चाच वापर करावा लागणार. आता डीड या ठिकाणी काय होता इथं हेल्पिंग वर्ब होता, हा हेल्पिंग वर्ब आहे आणि या ठिकाणी टेक जो असणार आहे हा मेन वर्ब असणार आहे. आता हे जर वाक्य मी जोडून दिलं आणि अशा पद्धतीने वाक्य जर बनवलं की दे डीड टेक अ बुक, तर हे अशा पद्धतीने जर वाक्य जर बनवलं तर आता लक्षात घ्या हे वरचं वाक्य आणि हे दोन्ही वाक्य सारख्याच अर्थाचे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स हे एकमेकाला पर्यायी वाक्य एकमेकासाठी. हे वाक्य ही सिंपल पास्टच असणार आणि वरचं वाक्य ही सिंपल पास्टच असणार आहे आणि दोन्ही वाक्य जे असणार आहे ते बरोबर आहे. यामध्ये क्वेश्चन येऊन गेलेले असे, या वाक्यात अशा पद्धतीचा क्वेश्चन इथं येऊन गेलेला आहे. डीडच्या सोबत इथं V2 वापरला आणि परत डीड आणि त्याच पद्धतीचं वाक्य बनवलं, दोन्ही वाक्य काय असणार आहे बरोबर असतात. म्हणजे दे डीड टेक अ बुक सिंपल पास्टच आहे आणि दे टूक अ बुक सिंपल पास्टच असणार आहे. निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं आहे आता तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हा हेल्पिंग वर्ब घेतला, हा मेन वर्ब घेतला, या दोघांच्या मध्ये फक्त या ठिकाणी काय करायचं आहे नॉटचा वापर करा, इथं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. म्हणजे सिंपल पास्टचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हे याच्यामध्ये फक्त हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये नॉटचा वापर करा, तिथं निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाला. दे डिड नॉट टेक अ बुक, दे डिड नॉट टेक अ बुक अशा पद्धतीने निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आता यस नो टाईप क्वेश्चन कसा तयार होईल, सिंपल पास्टचा जर यस नो टाईप क्वेश्चन जर तयार करायचा म्हणजे सरळ या वाक्याचा यस नो टाईप क्वेश्चन जर तुम्हाला तयार करायचा आहे तर यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात कशाने होत असते डीड न होत असते. मग सगळ्यात अगोदर हा जो हेल्पिंग वर्ब आहे याला काय करा समोर घ्या. म्हणजे इथं मी जर या पद्धतीने घेतला तर डीड पासनं वाक्याची सुरुवात होईल, डीड दे टेक अ बुक, डीड दे टेक अ बुक आणि इथं येईल क्वेश्चन मार्क आणि इथं जर क्वेश्चन मार्क जर गेला आता लक्षात घ्या हा यस नो टाईप क्वेश्चन तयार झाला. हा सिंपल पास्टचा काय असणार यस नो टाईप क्वेश्चन तयार झाला म्हणजे या सेंटेन्सचा हा यस नो टाईप क्वेश्चन इथं तयार केला. डीड पासनं सुरुवात झाली, हेल्पिंग वर्बनं सुरुवात झालेला क्वेश्चन आणि नेहमी यस नो टाईप क्वेश्चन असतो, हा यस नो टाईप क्वेश्चन या ठिकाणी तयार झाला. आता इथं लक्षात घ्यायचं आहे परत जर WH क्वेश्चन तयार करायचा आहे याचाच वापर करून जर या ठिकाणी जर आता WH क्वेश्चन जर तयार करायचा आहे तर मग लक्षात घ्यायचं आहे की याच्या अगोदर हा जो यस नो टाईप क्वेश्चन होता याच्या अगोदर फक्त सुटेबल काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी WH वर्ड वापरायचा आहे, तिथं क्वेश्चन तयार होऊन जाईल. आपण इथं एक WH वर्ड वापरून घेऊ. समजा मी या ठिकाणी म्हटलं तर व्हाय डीड दे टेक अ बुक, इथं WH वर्ड वापरला मी व्हाय. आता हा जो पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन तयार झाला हाच क्वेश्चन काय असतो तर इथं WH क्वेश्चन असतो. म्हणजे हे पूर्ण यस नो टाईप क्वेश्चन होता, आता हा पूर्णच्या पूर्ण काय असायला पाहिजे या ठिकाणी WH टाईप क्वेश्चन असणार, हा इथं WH टाईप क्वेश्चन तयार होईल. म्हणजे WH क्वेश्चन यस नो टाईप क्वेश्चन जो असतो हा WH टाईप क्वेश्चनचाच काय असतो इथं भाग असतो. तुम्ही या ठिकाणी फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करतात हे पहिले आपण समजून घेऊ राहिलो.
क्वेश्चन फ्रेमिंग आपण इथं शिकत नाही आहे, आपण फक्त तिथं सुरुवात केली त्याची लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन फ्रेमिंगवरती एक सेपरेट लेक्चर बघावं लागणार आहे. त्यामध्ये WH वर्डची माहिती, त्यानंतर त्याचा उत्तर काय भेटणार आहे, त्याचा पार्ट ऑफ स्पीचबद्दल माहिती, हे सगळं बेसिक आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करायचं आहे, कव्हर करायचं आहे. या ठिकाणी आपण फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्यात म्हणजे डू डज डीड वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून प्रॉपर कसा वापर करायचा आणि त्याचा वापर कोणत्या कंडिशनमध्ये करता येत असतो हे आपण इथं बघू राहिलो. की इथं निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना डू डज डीडचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून केला जातो सिम्पल प्रेझेंटमध्ये आणि सिम्पल पास्टमध्ये. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी हा टॉपिक काय केला इथं कव्हर केलेला आहे. आता पुढचा टॉपिक जो असणार आहे, ज्या पद्धतीनं हे हेल्पिंग वर्ब बघितले आपण डू डज डीड, ज्या पद्धतीने हे ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत असतात, त्याच पद्धतीने आता लक्षात घ्यायचं आहे की टू बीचे रूपं, टू हॅवचे रूपं आणि टू डूचे रूपं ॲज अ मेन वर्ब म्हणून पण काम करतात. म्हणजे जसे हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात त्याच पद्धतीने वाक्यामध्ये यांचा वापर लक्षात घ्यायचा आहे, कधी कधी मेन वर्ब म्हणूनही केला जातो. मग आपल्याला पुढचा टॉपिक तोच बघायचा आहे या ठिकाणी की टू बी, टू डू आणि टू हॅवचे रूपं जे असणारे हे वाक्यात मेन वर्ब म्हणून कसे काम करतील. आणि जेव्हा ते मेन वर्ब म्हणून काम करत असतात तेव्हा त्याला म्हटलं जातं असतं लिंकिंग वर्ब किंवा नॉशनल वर्ब. तर नॉशनल वर्ब आणि लिंकिंग वर्ब काय असतं हे जर विचारलं गेलं वाक्यात तर लक्षात घ्यायचं आहे की टू डूचे रूपं, टू बीचे रूपं आणि टू हॅवचे रूपं जेव्हा मेन वर्ब म्हणून वाक्यात काम करतात तेव्हा त्यांना लिंकिंग वर्ब असं म्हटलं जात असतं किंवा त्याला नॉशनल वर्ब असंही म्हटलं जात असतं. तर पुढचा जो टॉपिक असणार आहे आपला त्याच संदर्भात या ठिकाणी लिंकिंग वर्ब म्हणजे काय आणि नॅशनल वर्ब म्हणजे काय असणार आहे, म्हणजे टू बीचे रूपं टू हॅवचे रूपाला ॲज अ मेन वर्ब म्हणून कसे काम करतील हे इथं बघायचं आहे. तर याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला म्हणजे समोरच्या भागामध्ये आपल्याला इथं बघायचं आहे की टू डू, टू बी आणि टू हॅवचे रूपं वाक्यात ॲज अ मेन वर्ब म्हणून कसे काम करतील लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे टू बीचे रूपं, टू हॅवचे रूपं आणि टू डूची रूपं जे असणार आहेत ते आपण अगोदरच बघितलं की हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात, पण वाक्यामध्ये बऱ्याच वेळा त्याचा वापर हा मेन वर्ब म्हणूनही केला जात असतो. पण मेन वर्ब म्हणून जर काम जर करत असतील म्हणजे टू डू, टू बी आणि टू हॅवचे रूपं वाक्यामध्ये जेव्हा ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करतात, ॲज अ मेन वर्ब म्हणून जर वाक्यात ते जर काम करत असतील तर इथं लक्षात घ्यायचं हे मेन वर्ब म्हणून केव्हा काम करतील, जेव्हा वाक्यामध्ये फक्त हे टू बीचे रूपं किंवा टू डूचे रूपं किंवा टू हॅवचे रूपच येत असतील, त्याच्यासोबत मेन वर्ब येणार नाही. त्यासोबत जेव्हा मेन वर्ब येत नाही हे एकटेच वाक्यामध्ये येतात तेव्हा ते काय करत असतात ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून काम न करता मेन वर्ब म्हणून काम करतात. मग जर वाक्यामध्ये टू डूचे रूपं म्हणजे डू डज डीड, टू बीचे रूपं म्हणजे ॲम इज आर वाज वेअर, त्यानंतर या ठिकाणी टू हॅवचे रूपं जर घेतले तर हॅव, हॅज आणि हॅड वाक्यात ॲज अ मेन वर्ब म्हणून जर काम केलं यांनी तर इथं लक्षात घ्यायचं आहे तर यावेळेस या वर्बला म्हटलं जात असतं या ठिकाणी नॉशनल वर्ब, यालाच म्हटलं जात असते अशा वेळेत नॉशनल वर्ब किंवा यालाच म्हणू शकता तुम्ही लिंकिंग वर्ब. नॉशनल वर्ब किंवा लिंकिंग वर्ब असंही या वर्बला म्हटलं जातं. म्हणजे आता नॉशनल वर्ब आणि लिंकिंग वर्ब ही कॉन्सेप्ट पहिले काय समजून घ्या की ज्यावेळेस हे टू बीचे रूपं म्हणजे टू डू, टू बी आणि टू हॅवचे रूपं ज्यावेळेस वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करत असतात त्यावेळेस त्या क्रियापदांना म्हणजे या मेन वर्ब म्हणून काम करताना त्या क्रियापदांना नॉशनल वर्ब किंवा लिंकिंग वर्ब असं म्हटलं जात असतं. आणि आता हेच आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे की टू डू, डू डज डीड, त्यानंतर ॲम इज आर वाज वेअर आणि हॅव, हॅज आणि हॅड वाक्यात मेन वर्ब म्हणून कसं काम करतील. आता मेन वर्ब म्हणून हे जर काम करत असतील तर याचे रूप बदलतील लक्षात घ्यायचं आहे. V1, V2, V3, V4 आणि V5 मध्ये याला कशा पद्धतीने वापरल्या जातात पहिली याची माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करणं कसे करतील हे समजून घ्यायचं असेल तर याचा एक चार्ट अगोदर आपल्याला समजून घ्यायचा आहे की त्यामध्ये ते क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप आणि पाचव्या रूपात कशा पद्धतीने बदलून येतील हे आपल्याला अगोदर माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर अगोदर तो चार्ट आपण या ठिकाणी कंटिन्यू करू. पहिला म्हणजे याच्या अगोदर आता आपल्याला इथं एक चार्ट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब जेव्हा मेन वर्ब म्हणून काम करतील तेव्हा त्याचा V1, V2, V3, V4 आणि V5 हे जे काही रूप आपण बघितले होते याच पद्धतीने याचे रूप कसे असतील त्याचा चार्ट अगोदर माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या आता या वाक्यामध्ये हा चार्टमध्ये याचे रूप एक अगोदर बघायचं आहे. टू डूचे रूप आपल्याला अगोदर बघायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हा V1 त्यानंतर याला यस किंवा ES प्रत्यय जर लागत असेल म्हणजेच आपण याला काय म्हणलं होतं आपण मेन वर्बच्या चार्टमध्ये याला V5 म्हणतो. आणि V5 न म्हणता मी डायरेक्टली लिहिलेलं या ठिकाणी याला यस किंवा ES प्रत्यय लागल्यास आणि त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या V2 म्हणून काय काम करणार त्या ठिकाणी इथं V3 म्हणून
त्याचं रूप कसं असणार आणि V4 म्हणून रूप कसं असणार ते बघायचं आहे. तर म्हणजे हेल्पिंग वर्ब जेव्हा मेन वर्ब म्हणून काम करतील तेव्हा त्याचे हे 5 रूप आपल्याला इथं बघायचे आहेत आणि हे बेसिक आहे, त्याचं लक्षात घ्यायचं आहे. मग आता या वाक्यामध्ये पहा टू डू पासून सुरुवात करूया. आता टू डू पासून जर सुरुवात केली तर इथं लक्षात घ्यायचं आहे डू ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून लक्षात घ्यायचं V1चं काम करणार. डू मेन वर्ब म्हणून या ठिकाणी काय असणार इथं V1चं काम करत असतो आणि याला यस किंवा इयस जर प्रत्यय लागला, डूला यस किंवा इयस जर प्रत्यय लागला तर मग या ठिकाणी डज होईल. याला यस किंवा इयस प्रत्यय लावल्यानंतर या ठिकाणी डज. त्यानंतर V2 जर घेतला, डूचा V2 म्हणजे क्रियापदाचं, डू या क्रियापदाचं दुसरं रूप असणार या ठिकाणी डीड. इथं क्रियापदाचं दुसरं रूप असेल डीड आणि डूचं तिसरं रूप जे असणार आहे ते असणार या ठिकाणी डन आणि V4 असणार आहे डू प्लस V1 प्लस ING म्हणजेच या ठिकाणी असलं पाहिजे डुईंग. तर अशा पद्धतीनं टू डूचे रूप मेन वर्ब म्हणून काम करताना त्याचे 5 रूप असतात. एक असणार डू, डज, डीड, डन आणि डुईंग. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा टू बीचे रूप पाहायचे आता या ठिकाणी ॲम इज आर. आता ॲम इज आरचा विचार जर केला तर आता इथं लक्षात घ्या, समजा या ठिकाणी इथं ॲम आणि इजचा वापर जर करत असाल, आपण जर इथं ॲम आणि इजचा वापर जर करत असाल याला V5 नसतो, याच्यामध्ये V5 नसणार आहे, याला यस किंवा इयस प्रत्यय नाही. हे इजच काय असतं या ठिकाणी इथं V5 म्हणून काम करत असतं, आपण इथं इज घेतलेला आहे. मग आता याचा V2 काय होईल लक्षात घ्यायचा आहे. याचा V2 असतो वाज. ॲमिजारचा V2 असतो, ॲमिजचा V2 असतो या ठिकाणी वाज. त्यानंतर इथं लक्षात घ्यायचं आहे की V3 म्हणून काम करतो याच्यामध्ये बिन. बिन हा इथं V3चं काम करतो. टू बीचं तिसरं रूप जे असणार आहे ते बिन असतं या ठिकाणी, तिसरं रूप म्हणून काम करेल. आणि या ठिकाणी जर याचाच जर V4 जर घ्यायचा तर V4 असणार या ठिकाणी बिंग. म्हणजे अशा पद्धतीनं इथं 4 रूप तयार होतील. ॲमिजचा पास्ट टेन्स असतो या ठिकाणी म्हणजे V2 असतो वाज आणि त्याचा V3 असतो बिन आणि त्या ठिकाणी V1 प्लस ING जर लावला त्यालाच म्हणजे या ठिकाणी लक्षात बिनच्या आणि V4 कोणता रूप V4चं रूप असतं या ठिकाणी बिंग. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्यायचं. आता टू बीचं आणखी एक वर्ब असलेला असणार या ठिकाणी आर, ते प्लुरल आहे. आर जर इथं वापरला असेल म्हणजे आर जर V1 असतो तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे त्याचा पास्ट फॉर्म असणार आहे या ठिकाणी वेअर. त्याचा पास्ट फॉर्म असतो या ठिकाणी वेअर. आरचा पास्ट फॉर्म असणार V2 असणार या ठिकाणी वेअर. नंतर याचं जे तिसरं रूप असणार आहे ते बिनच असणार, याचं तिसरं रूप बिनच असणार आणि याचा जो V1 प्लस ING असणार म्हणजे V4 जो असणार आहे हा इथं बिईंगच असणार. म्हणजे हे टू बीचे रूप आहेत लक्षात घ्या. टू बीच्या रूपामध्ये V2, V3 आणि V4 कशा पद्धतीनं असतो हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. ॲमिजारसाठी पास्ट असतो या ठिकाणी वाजवेअर आणि V3 असतो बिन आणि V5 असणार या ठिकाणी बिईंगच. आता शेवटचा जो असणार आहे टू हॅवचे रूप इथं समजून घ्या पहिले. आता टू हॅवच्या रूपामध्ये लक्षात घ्या हॅव असतो V1, हॅव असणार या ठिकाणी V1 असतो आणि हॅवला यस किंवा इयस प्रत्यय लागल्यानंतर हॅज तयार होत असतो. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की हॅव कसा तयार होतो. या हॅवला जेव्हा यस किंवा इयस प्रत्यय लागत असतो आणि त्याच्यापासूनच काय तयार होतं त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे मूळतः वर्ब. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची परत. आता इथं लक्षात घ्या की हॅवला जेव्हा तुम्ही यस किंवा यस प्रत्यय लावतो आपण म्हणजे हॅव्ज हे होत असतं आणि याचा शॉर्ट फॉर्म म्हणून काय वापरतात इथं हॅजचा वापर केला जात असतो. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं हॅव V1 आहे आणि त्याला यस किंवा इयस प्रत्यय लावल्यानंतर तयार काय होईल या ठिकाणी हॅव्ज असं तयार झालं पाहिजे आणि हा हॅव्ज न वापरता या ठिकाणी काय वापरला जात असतो याच्याऐवजी हॅजचा वापर केला जात असतो. म्हणजे याला यस किंवा इयस प्रत्यय लागल्यावरच हॅज लागतो. आता थर्ड पर्सनचा नियम आठवत असेल तुम्हाला की हॅज आपण थर्ड पर्सन असतानाच वापरत होतो म्हणजे हॅव इथं वापरत नव्हतो. इथं हॅज अशा पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे. आता पुढच्या वाक्यात पहा याचा V2 काय असणार आहे. याचा V2 हॅव जर V1 असला तर याचा V2चं रूप असतं या ठिकाणी हॅड. हॅड इथं V2 असणार आणि V3 पण असणार या ठिकाणी हॅडच. V3 पण असतो या ठिकाणी हॅडच असणार आहे आणि ज्याचा V4 असतो वाक्यात हॅविंग. V4 असतो या वाक्यामध्ये हॅविंग. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की हे बेसिक आहे टू डूचे म्हणजे टू डू, टू बी आणि टू हॅवचे रूप जेव्हा मेन वर्ब म्हणून काम करतील तेव्हा हा चार्ट तुम्हाला माहीत असला पाहिजे. मेन वर्ब म्हणून काम करताना डूचे 5 रूप असणार डू, डज, डीड, डन आणि डुईंग. इथं ॲमिजार जे टू बीचे रूप असणार ॲमिजार वाजवेअर टू बीचे रूप म्हणून काम करताना 5 रूप असे असणार आहे. ॲमिजार हे V1 असतात, वाजवेअर हे V2 असणार, बिन हे V3 असतो आणि बिईंग या ठिकाणी V4 असणार आणि या ठिकाणी हॅव त्यालाच यस किंवा इयस प्रत्यय लागल्यानंतर हॅज तयार होतो म्हणजे इथं हॅज असणार. नंतर V2 असतो याचा हॅड, V3 असणारे हॅड आणि V4 असणारे या ठिकाणी हॅविंग.
ही कॉन्सेप्ट समजून घ्यायसाठी आता पुढं कॉन्सेप्च्युअल भाग आहे थोडासा आणि तो समजून घ्यायचा. हा चार्ट जास्त महत्त्वाचा आहे. हा चार्ट तुम्ही लिहून घ्या किंवा चांगल्या पद्धतीने समजून घ्या, कारण हाच चार्टचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या टॉपिकवर आपल्याला शिकायचं आहे. हा चार्टच वापरून काय करायचं आहे, समोरचा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. तर पुढच्या याच्यावरती या. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हे जे वाक्य पाहिजे आपल्याला, डू ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून आणि मेन वर्ब म्हणून काम करतं. आपण बघू राहिलो आता डू ॲज अ मेन वर्ब म्हणून काम कसा करतो. अगोदरच्या पार्टमध्ये आपण बघितलं की डू ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून कसा काम करत होता. आता इथं मेन वर्ब म्हणून काम करत असताना लक्षात घ्या की कोणतंही हेल्पिंग वर्ब जेव्हा मेन वर्ब म्हणून वाक्यात काम करत असतं तर तेव्हा त्या वाक्यामध्ये दुसरं मेन वर्ब अवेलेबल नसतं. म्हणजे जर हेल्पिंग वर्बच मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं मेन वर्ब त्या वाक्यात असणार नाही. जसं की या वाक्यामध्ये पहा तुम्ही, वी डू इट असं वाक्य आहे. मग इथं डू हे हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे, तर याच्यासोबत लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी दुसरं मेन वर्ब इथं वापरलेलं नाही. आणि दुसरं मेन वर्ब जर याच्यात वापरलं नसेल तर मग हेच काय करणार, या ठिकाणी मेन वर्बचं काम करणार. आता हे मेन वर्बचं काम करत असणार. आता हा टेन्स कोणता असणार आहे, डू ॲज अ मेन वर्ब. इथं लक्षात घ्या डू काय म्हणून काम करतो. डू या ठिकाणी V1च असतो. हे आपण आत्ताच बघितलं मागच्या चार्टमध्ये, डू असतो V1. मग आता या सेंटेन्सचं जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं आहे तर कशा पद्धतीनं बनवता येईल, ही कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची. येस नो टाईप क्वेश्चन बनवायचा तर कसा बनवता येईल, WH क्वेश्चन बनवायचा तर कसा बनवायचा येईल. आता इथं बा डू V1च आहे. आपण मागच्या चार्टमध्ये बघितलं की डू काय असतो, या ठिकाणी V1 असतो. मग डू जर या ठिकाणी V1 जर असेल, इथं पहा या चार्टमध्ये इथं तुम्हाला दिसला असेल की डू काय असणार, इथं V1 होता. आणि डू जर V1 म्हणून जर वापरला तर आता लक्षात घ्या, याचं जर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे तर अगोदर अल्टरनेटिव्ह सेंटेन्स बनवून घ्या. अल्टरनेटिव्ह सेंटेन्स बनवताना या ठिकाणी हेल्पिंग वर्ब, आता डू V1 आहे म्हटल्यानंतर हा टेन्स कोणता झाला, तर हा असणार पाहिजे इथं सिम्पल प्रेझेंट. हा टेन्स होईल या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून कोण येत असतं, आता डू येईल. हे जर मेन वर्ब आहे तर हे V1 आहे आणि V1 जर असेल तर हेल्पिंग वर्ब म्हणून डूचा वापर केला जात असतो आणि V1चं रूप या ठिकाणी डूच असणार. आणि आता याच्यानुसार लक्षात घ्या की हे वाक्य जे तयार होईल या ठिकाणी हे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार केलं तुम्ही. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं म्हणजे या वाक्यात हा जो डू वापरला हा काय आलेला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब असणार आणि हा जो डू असणार आहे वाक्यात हा काय होता इथे तर मेन वर्बचं काम करणार. हा मेन वर्ब आहे, हा V1चं काम करणार इथे. मग आता निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना याच्यामध्ये कशाचा वापर केला जात असतो, नॉटचा वापर केला जातो. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल या ठिकाणी तयार होऊन जाईल. मग आता लक्षात घ्या की हीच कॉन्सेप्ट काय करायचं आहे या वाक्यावरती यूज करायची. या वाक्यात यूज करताना आता वाक्य कसे तयार होईल ते पहा. आता ह्या वाक्यापासून जर तुम्हाला याचा निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं आहे तर वाक्य कसं तयार करता येईल. आता इथं हा डू काय असणार, इथं V1 आहे म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स V1 आहे म्हणजे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब घेणं आवश्यक आहे. तर हेल्पिंग वर्ब म्हणून डू येईल आणि डूचं पहिलं रूप काय असणार या ठिकाणी डूस. त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करून घ्याल. वी डू इट हे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार केलं. अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार केल्यानंतर आता या ठिकाणी हा जो डू वापरला गेला हा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे आणि हा समोरचा डू असणारे वाक्यात हा V1चं काम करणार. आणि हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये जेव्हा नॉटचा वापर केला तर निगेटिव्ह सेंटेन्स तयार होत असतं. म्हणजे वरच्या सेंटेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्स अशा पद्धतीने तयार होईल की वी डू नॉट डू इट. हे याचं करेक्ट काय तयार झालं, आता निगेटिव्ह सेंटेन्स इथं तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं या वाक्याचं तुम्ही काय करू शकता, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकता. आता हेल्पिंग वर्ब झालं. आता इथं लक्षात घ्या यस नो टाईप क्वेश्चन कसा तयार होतो ते पाहून घेऊ. यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात कशाने होत असती तर नेहमी हेल्पिंग वर्बनं होत असते. आणि यातलं हेल्पिंग वर्ब कोणतं हे हेल्पिंग वर्बच काय करले या ठिकाणी अगोदर घ्या, हेल्पिंग वर्बला अगोदर घ्या आणि क्वेश्चन तयार करा. जसं की या ठिकाणी पहा डू वी डू इट आणि इथं येईल क्वेश्चन मार्क. आता इथं हा यस नो टाईप क्वेश्चन तयार झाला. हा जो क्वेश्चन तयार झाला हा या ठिकाणी हा वापरला गेलेला हा यस नो टाईप क्वेश्चन आहे. आणि यस नो टाईप क्वेश्चन जर आता तयार झाला या ठिकाणी तर आता इथे लक्षात घ्यायचं आहे की WH क्वेश्चनही तुम्ही तयार करू शकता. आपण पाठीमागचा पाठ पाहिला त्याच पद्धतीनं हा WH नो टाईप क्वेश्चन जो असतो हा WH टाईप क्वेश्चनचाच काय असतो एक भाग असतो. त्यानुसार मग या ठिकाणी हा यस नो टाईप क्वेश्चनच्या अगोदर सुटेबल WH वर्ड वापरा, WH क्वेश्चन तयार होऊन जाईल. जर मी या ठिकाणी म्हटलं की वेन हा क्वेश्चन WH क्वेश्चन वर्ड जर वापरला वेन डू वी डू इट, चला या ठिकाणी कोणता क्वेश्चन तयार झाला तुमचा तर यस नो टाईप क्वेश्चनही इथं तयार झाला. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की याचंही तुम्ही निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकता. तर इथं हा असला पाहिजे आता WH टाईप क्वेश्चन, WH टाईप
क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चनमध्ये यस नो टाईप हा WH टाईपचा क्वेश्चनचाच काय असतो भाग असतो. तर सेम पाठीमागच्या सारखीच कॉन्सेप्ट पण लक्षात घ्यायचं आहे की मागच्या वाक्यामध्ये डू फक्त हेल्पिंग वर्ब म्हणून घेतला जात होता आणि या वाक्यात काय होईल की डू ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करू राहिला. आणि मेन वर्ब म्हणून काम करत असताना त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं, त्यानंतर क्वेश्चन कसे तयार करायचे हे आपण या ठिकाणी बघू राहिलो. आता ही कॉन्सेप्ट समजली असेल या ठिकाणी. आता पुढचं वाक्य पहा परत पुढच्या याच्यावरती या. आता हे वाक्यामध्ये पहा डज ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करत असताना आता इथं पहा या वाक्यात ही डज इट हे वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये इथं डज वापरला पण यासोबत मेन वर्ब नाही, दुसरं मेन वर्ब इथं उपस्थित नाही, अवेलेबल नाही आहे. म्हणजे आता लक्षात घ्यायचं की डज स्वतःच या वाक्यात काय करणार, मेन वर्ब म्हणून काम करणार. हा डज या ठिकाणी मेन वर्ब म्हणून काम करतो म्हणजेच इथं हा V1ला यस किंवा ES प्रत्यय लागू राहिला अशा पद्धतीने इथं काम करणार. मग आता या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन कसा तयार करायचा प्रॉपरली हे बघण्या अगोदर इथं कॉन्सेप्ट समजून घ्या अगोदर काय असणार आहे. डज ॲज अ मेन वर्ब म्हणून जेव्हा काम करेल, डज ॲज अ मेन वर्ब म्हणून जेव्हा काम करेल तेव्हा लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच हा काय असायला पाहिजे, याला यस किंवा ES प्रत्यय लागलेला आहे असं गृहीत धरावं लागतं. म्हणजे आता टेन्स कोणता असतो, हा परत हा टेन्स असायला पाहिजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. हा टेन्स असतो या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सच असणार. मग आता कॉन्सेप्ट जर समजून घ्यायची आहे तर कॉन्सेप्टमध्ये लक्षात घ्यायचं आहे की आता तुम्ही याला पहिले अल्टरनेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करू शकता. डजला म्हणजे लक्षात घ्या V1ला यस किंवा ES प्रत्यय लागला तर आपण इथं हेल्पिंग वर्ब म्हणून काय घेतो की डज घेतो. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डज वापरला जात असतो म्हणजेच आता या ठिकाणी हा डज या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून इथं वापरला गेला. आणि त्याच्यानंतर आता डज वापरल्यानंतर या ठिकाणी आता V1च असतो. आपण पाठीमागच्या याच्यामध्ये एक नियम बघितला होता, त्या नियमामध्ये काय सांगितलं होतं, त्या नियमामध्ये आपण बघितलं होतं की डज जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून आला तर समोर V1चाच वापर करावा लागतो. म्हणजे आता या ठिकाणी फक्त V1च येईल, परत यस किंवा ES प्रत्यय लागणार नाही. आणि डजचा V1 काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी इथं V1च असला पाहिजे आणि डजचा V1 काय असतो इथं डू. म्हणजे या ठिकाणी V1 म्हणून कोण काम करेल तर एक मिनिट, या ठिकाणी V1 म्हणून काम करतो असतो की या ठिकाणी डू, तर इथं डू असला पाहिजे. इथं V1 कोण आहे, डजचा V1 डू आहे, त्यामुळे या ठिकाणी हे V1 वापरलेलं आहे डू. आता याचाच पण जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असलं तर हे डज काय असणार, या ठिकाणी हा जो डज होता हा हेल्पिंग वर्ब होता, हा जो वापरला गेला हा हेल्पिंग वर्ब होता आणि हे जे V1 होतं हे काय होतं वाक्यात मेन वर्ब होतं. मग याच्यामध्ये नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. डज आणि याच्यामध्ये जर तुम्ही आता इथं नॉटचा वापर केला लगेच निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. या ठिकाणी अशा पद्धतीनं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. ही कॉन्सेप्ट झाली, कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. मग हीच कॉन्सेप्ट काय करायची आता या सेंटेन्सवरती काय करायची, अप्लाय करायची आणि याच कॉन्सेप्टचा वापर करून याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार होतं आणि याचा क्वेश्चन कसा तयार होतो हे समजून घ्यायचं आहे. आता हे वाक्य डज वापरलं गेलं, यस किंवा ES आहे, दुसरं मेन वर्ब आहे का वाक्यात, दुसरं वाक्यात मेन वर्ब अवेलेबल नाही. म्हणजेच आता डजच काय करू राहिला वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करू राहिला. आणि मेन वर्ब म्हणून काम करत असताना आता याचं जर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं तर लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला हेल्पिंग वर्ब म्हणून इथं वापरावं लागेल डज. डज हा हेल्पिंग वर्ब म्हणून, कारण टेन्स कोणता आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, इथं बघितलं आपण डज हेल्पिंग वर्ब म्हणून काम करा. डज वापरल्यानंतर आता डजचा V1 काय, पाठीमागच्या चार्टमध्ये आपण बघितलं की डूलाच यस किंवा ES प्रत्यय लागत असतो, डू V1 असणार म्हणजे या ठिकाणी येईल डू. अशा पद्धतीने हे वाक्य तयार झालं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स, ही डज डू इट. तर हे जे वाक्य हे दोन्ही सारख्याच अर्थाचे वाक्य तयार झाले. ही डज इट म्हणा किंवा ही डज डू इट म्हणा, वाक्याचा अर्थ काय असणार इथं सारखाच. आता निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचा असेल तर ह्या हेल्पिंग वर्ब, याच्यामध्ये हे जे होतं हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हा जो डू वापरला हा मेन वर्ब आहे. या वाक्यात हा मेन वर्ब म्हणून काम करू लागतं V1 आणि हा जर मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर मग याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह बनवताना नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये नॉटचा वापर केला, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. ही डज नॉट डू इट, ही डज नॉट डू इट म्हणजे ही डज इट या वाक्याचा जर तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं असेल तर ही डज नॉट डू इट हे परफेक्ट किंवा करेक्टली सेंटेन्स काय होईल तुमचं तिथं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. आणि जर आता समजा या सेंटेन्सचा क्वेश्चन तयार करायचा आहे, या सेंटेन्सचा क्वेश्चन तयार करायचा आहे तर यस नो टाईप क्वेश्चन पहिले तयार करा. यस नो टाईप क्वेश्चनमध्ये आपण अगोदरच सांगितलं की यस नो टाईप क्वेश्चनमध्ये काय होतं की हेल्पिंग वर्ब असतं तेच काय असतं समोर घ्यावं लागत असतं. मग हेल्पिंग वर्ब जर समोर वापरला तर हा हेल्पिंग वर्ब होता, यालाच काय करायचं आहे समोर घ्या म्हणजे वाक्य अशा पद्धतीने तयार होईल. डज ही डू इट आणि द्या इथं क्वेश्चन मार्क, इथं क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आता इथं लक्षात घ्या इथं डज ही डू इट वाक्यात वापरला गेला, हा यस नो टाईप क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी तयार केला, हा यस नो टाईप क्वेश्चन यावरच्या वाक्याचा तयार होईल. हा यस नो
टाईप क्वेश्चन असणार आहे. आता यस नो टाईप क्वेश्चन तयार केल्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही याच क्वेश्चनवरून काय तयार करू शकता, तर WH क्वेश्चन पण तयार करू शकता. जसं आपण अगोदरच बघत आलो की याच्यामध्ये सुटेबल, याच्या अगोदर सुटेबल WH वर्डचा वापर करा. जर मी या ठिकाणी म्हटलं की या ठिकाणी वापरला गेला वाय डज ही डू इट, तो ते का करत आहे असं जर विचारला गेला क्वेश्चन, तर हा यस नो टाईप क्वेश्चन नसून आता पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन काय झाला, WH क्वेश्चन तयार होणार आहे. हा पूर्ण क्वेश्चन असला पाहिजे या ठिकाणी WH क्वेश्चन, हा असणार या ठिकाणी इथं WH क्वेश्चन. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये आपण बघितलं की डज ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करताना त्या वाक्याचा टेन्स असतो सिम्पल प्रेझेंट. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इथं डज काय करावं लागत असतो, तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं, तर डू आणि डज काय करता असतात, हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यावा लागत असतो. करता थर्ड पर्सन होता या ठिकाणी पहा, करता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे याला किंवा यस प्रत्यय लागलेला आहे. तर या पद्धतीनं आपण काय शिकलो या ठिकाणी की डज ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करताना त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे हे आपण इथं क्लिअर केलं. पुढच्या याच्यावरती बघू. आता डीड ॲज अ मेन वर्ब म्हणून जर काम करत असेल, वाक्यात जर डीड मेन वर्ब म्हणून काम करत असेल, तर आता परत लक्षात घ्यायचं आहे की हे सेंटेन्स पहा, या सेंटेन्समध्ये डीड वापरला पण त्याच्यासोबत मेन वर्ब अवेलेबल नाही. आणि जेव्हा डीड एकटाच असतो, मेन वर्ब वाक्यामध्ये येत नाही, त्यावेळेस त्यामध्ये त्या वाक्यात मेन वर्ब म्हणून कोण काम करतं, डीड हेच हेल्पिंग वर्ब वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करतं. आणि डीड वाक्यात वापरला म्हणजे टू डूचं हे कोणतं रूप आहे, तिसरं रूप आहे. आपण अशा पद्धतीत लिहिलं होतं डू, त्यानंतर डज आणि या ठिकाणी V2 म्हणून कोण आला होता, या ठिकाणी डीड आला होता. म्हणजे इथं डीड आला, हा जर वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर मग हा वाक्यात काय असला पाहिजे, V2 असला पाहिजे. आणि V2 आहे म्हटल्यानंतर टेन्स कोणता होईल, तर सिम्पल पास्ट. आता याच्यावरून समजतं की टेन्स कोणता असला पाहिजे, हा सिम्पल पास्ट टेन्स असला पाहिजे. आणि सिम्पल पास्ट आहे तर मग आता लक्षात घ्या, याचा अल्टरनेटिव्ह सेंटेन्स काय तयार होईल. अल्टरनेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचा असेल तर मग V2 म्हटल्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणून कोण काम करतं, डीड करतं. हेल्पिंग वर्ब म्हणून या ठिकाणी डीडचा वापर केला जाईल. म्हणजे या ठिकाणी हे असलं पाहिजे हेल्पिंग वर्ब, पण समोर आता एक नियम सांगितला होता मी, डीड ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून जर वापरला किंवा डज ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून जर वापरला वाक्यात, तर समोर येणारं क्रियापदाचं रूप हे नेहमी V1च असतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की इथं V1च असला पाहिजे. आणि डीडचा V1 काय या ठिकाणी डू, डीडचा V1 आहे डू, म्हणून या ठिकाणी डीडच्या नंतर V1 म्हणून कोण येईल, आता या ठिकाणी डूचा वापर केला जाईल. म्हणजे आता या ठिकाणी डू येईल, हा इथं काय असणार आहे, याचा V1 वापरलेला आहे. मग आता या वाक्यामध्ये पहा, डीड ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून काम करला आता, आणि हे जे असणार आहे डूच काय असणार आहे या वाक्यातला मेन वर्ब होऊन जाईल. म्हणजे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करताना डीड डू म्हणजेच काय होईल, तर डीडचा वापर असा केला जात असतो. मग आता निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं, या दोघांच्यामध्ये फक्त कशाचा वापर करा, नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. आता ही जी कॉन्सेप्ट होती आपली, ही जी आपण पहिल्या चार्टपासून एक बघत आलो घेऊन आलो आपण या ठिकाणी, आता हीच कॉन्सेप्ट काय करायची, या सेंटेन्सवरती अप्लाय करून याला निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग या वाक्यात पहा, डीड वापरला गेला, मेन वर्ब अवेलेबल नाही, म्हणजे हा स्वतःच काय करूला या ठिकाणी V2चं काम करणार. डीड काय या वाक्यात V2 आहे, डू डज आणि डीड डूचा काय असणार आहे, V2 असणार आहे. मग आता हा जर मेन वर्ब म्हणून काम करूला तर टेन्स सिम्पल पास्ट आहे. आणि सिम्पल पास्ट जर असलं तर मग आता निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं तर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून डीडचा वापर केला जाईल, डीडचा वापर केला जात असतो. पण डीड जर वापरला गेला तर समोरच्या ठिकाणी आता V1च असला पाहिजे. आणि डीडचा V1 काय या ठिकाणी डू, डीडचा V1 काय असतो या ठिकाणी डू असतो, म्हणून या ठिकाणी समोर असला पाहिजे आता डू वापरला. आता लक्षात घ्यायचं आहे की हे वाक्य मी अशा पद्धतीने आता जोडून देतो. हे वाक्य असं तयार होईल, दे डीड डू इट, दे डीड डू इट. हे वाक्य आता दोन्हीही वाक्याचा अर्थ सारखाच आहे. दे डीड इट म्हटलं काय आणि तुम्ही जर दे डीड डू इट म्हटलं तरी दोन्ही वाक्याचा काय असणार, दोन्ही वाक्य चुकीचे नाही, यातलं एकही वाक्य चुकीचं आणि दोन्ही वाक्य बरोबर असणार आणि दोन्हीही समान अर्थाचे वाक्य, अल्टरनेटिव्ह वाक्य एकमेकांना. मग आता निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं तर या वाक्यात हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हा जो डू असणार आहे हा वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करू आला. तर मग आता या ठिकाणी याच्यामध्ये फक्त कशाचा वापर करा, नॉटचा वापर करा. सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. हे निगेटिव्ह सेंटेन्स इथं तयार झालं. म्हणजे वाक्य कसं तयार व्हायला पाहिजे निगेटिव्ह, दे डिड नॉट डू इट, दे डिड नॉट डू इट, अशा पद्धतीने हे निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी तयार होऊन जाईल. आता WH क्वेश्चन जर तयार करायचा किंवा यस नो टाईप क्वेश्चन जर तयार करायचा या वाक्याचा दे डिड इटचा, तर यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात कशाने होत असते, नेहमी हेल्पिंग वर्बनं. म्हणजे हेल्पिंग वर्ब हे होतं, यालाच काय करा तुम्ही समोर वापरा आणि वाक्य लिहून टाका, तुमचा यस नो टाईप क्वेश्चन तयार होईल. म्हणजे या ठिकाणी वाक्य होईल इथं, डीड दे
इट हा इथं यस नो टाईप क्वेश्चन तयार झालेला आहे. आणि वाक्यात डीड यस नो टाईप क्वेश्चन किंवा WH क्वेश्चनमध्ये एरर कुठं असतो ते पण लक्षात घ्यायचं. जर क्वेश्चन अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर डीड वाक्यात आला तर V1 वरती लक्ष द्यायचं की V1च असला पाहिजे, आणि डज वाक्यात आला तरी लक्ष द्यायचं की समोर V1च असला पाहिजे. म्हणजे इथं डीड वापरला या ठिकाणी लक्ष द्या की इथं काय असला पाहिजे, V1च असला पाहिजे. इथं जर परत V2 वापरला तर वाक्य काय असतं, चुकीचं असतं. मग आता हे यस नो टाईप क्वेश्चन तयार केला, याच यस नो टाईप क्वेश्चन पासून वापर करून आपण काय तयार करू शकतो, तर WH क्वेश्चन पण इथं तयार करू शकतो. सुटेबल WH वर्ड फक्त इथं वापरायचं आहे. समजा या ठिकाणी जर मी म्हटलं व्हेअर डीड दे डू इट, इथं व्हेअर जर वापरला तर आता हा काय झाला की WH क्वेश्चन पण या ठिकाणी तयार झाला. तर अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे आपण डू, डज आणि डीड ॲज अ मेन वर्ब म्हणून वाक्यात कसं काम करतील, आणि त्याच्यासोबतच लक्षात घ्यायचं हे मेन वर्ब म्हणून कसे काम करतील, आणि त्याच्यापासून निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं, आणि त्याच्यापासूनच आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे हे आपण या ठिकाणी बघितलं. म्हणजे टू डूचे रूप ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करताना कशा पद्धतीने काम करतात हे आपण बघितलं. त्याचं वाक्याचं कन्व्हर्शन पण आपण या ठिकाणी बघितलं. हे आजचं इथलं बेसिक होतं. आता याच्या समोरचं बेसिक पाहायचं आपल्याला टू हॅवचे रूप वाक्यात मेन वर्ब म्हणून कसे काम करतील हे पाहायचं आहे. टू हॅवचे रूप वाक्यात मेन वर्ब म्हणून कसे काम करता येईल ते बघू. आता पुढच्या चार्टवरती पहा, हॅव ॲज अ मेन वर्ब म्हणून जर काम करत असेल, आता चार्टमध्ये लक्षात घ्या आपण अशा पद्धतीने पाहिलं होतं. हॅव हा V1 असतो, त्यानंतर याचा V2 म्हणजे याला यस किंवा ES प्रत्यय लागतो हॅज, नंतर याचा V2 असतो या ठिकाणी हॅड, इथं V2 पाहिला होता आपण हॅड, आणि V3 पण काय असतो याचा हॅडच असतो. मग आता या वाक्यात हॅव काय तर V1 आहे. इथं पहा इथं हॅव या वाक्यात हॅव हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे हे कसं ओळखायचं, तर हे हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे ओळखण्यासाठी समोर पहा या वाक्यात दुसरं मेन वर्ब अवेलेबल नाही. हॅव हेल्पिंग वर्ब म्हणून जर वापरायला गेला तर तो एकटा येत नसतो, त्याच्यासोबत मेन वर्ब V3 असतो, आणि या वाक्यात V3 अवेलेबल नाही. म्हणजे दोन वाक्यात, आता या दोन वाक्यातला फरक पण समजून घ्या की हेल्पिंग वर्बचं वाक्य आणि मेन वर्बचं वाक्य कोणतं असणार आहे. समजा मी याच वाक्याला अशा पद्धतीने लिहिलं, आता आय हॅव बॉट अ कार, आय हॅव बॉट अ कार हे जर वाक्य जर वापरलं मी तर इथं लक्षात घ्या, आता ह्या वाक्यामध्ये इथं हॅव हेल्पिंग वर्ब म्हणून काम करू राहिला, हा इथं हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतो, कारण या वाक्यात समोर लक्षात घ्यायचं की मेन वर्ब आलेला आहे. हा जो मेन वर्ब होता हा V3 इथं आलेला आहे. म्हणजे मेन वर्ब असताना जर त्याच्यासोबत मेन वर्बचा वापर झाला तर हा काय असतो, हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतो. पण या वाक्यात पहा तुम्ही या ठिकाणी हॅव एकटाच आलेला आहे, त्यासोबत मेन वर्ब अवेलेबल नाही, आणि मेन वर्ब जर वाक्यामध्ये नसेल तर मग हा हॅवच काय करणार आता वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करणार, आणि खालच्या वाक्यात अशा पद्धतीचं वाक्य आलं तर मग तो हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत असतो. या पद्धतीच्या वाक्याचं बेसिक आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामुळे आता या वाक्याचा विचार करायचा आहे की आय हॅव अ कार, हॅव या वाक्यात एकटा झाला, हेल्पिंग वर्ब नाही, मेन वर्ब असणार हे बघितलं. आता हे जर मेन वर्ब असेल तर हे काय V1 आहे, म्हणजेच या वाक्यात हा काय वापरला गेला इथं V1 आहे, आणि V1 म्हटला तर हा जर आता हा जर या वाक्यात V1 जर वापरला असेल तर टेन्स कोणता होईल वाक्याचा, तर परत सिंपल प्रेझेंट. वाक्याचा टेन्स असला पाहिजे तिथं सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असणार. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे तर याचं जर निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे तुम्हाला, तर मग आता इथं लक्षात घ्या की इथं पहिले हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून कोण काम करतं, तर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून डू डजचा वापर होत असतो, आणि या ठिकाणी हॅव आहे, हॅव जर असेल तर हेल्पिंग वर्ब म्हणून डू काम करेल, कारण V1 हे लक्षात घ्यायचं आहे. तर इथं V1 म्हणून डूचा वापर होईल, म्हणजे या ठिकाणी सॉरी हेल्पिंग वर्ब म्हणजे म्हणून डूचा वापर होईल, म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणून या ठिकाणी डूचा वापर होईल, आणि नंतर इथं हॅव हे V1 हेच असल्यामुळं या ठिकाणी हॅव ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करत. म्हणजे जेव्हा तुम्ही याचं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार कराल तेव्हा हा हॅव काय असेल वाक्यात मेन वर्ब म्हणून असणार आहे, डू वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून असणार आहे. म्हणजे या ठिकाणी हा डू जो असणार आहे वाक्यात हा होता आता हेल्पिंग वर्ब असेल, आणि हा जो हॅव होता हा V1 होता, म्हणजेच हा वाक्यामध्ये आता मेन वर्ब असला पाहिजे. आणि निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचा असेल आता याचं, तर या दोघांच्या मध्ये या ठिकाणी कशाचा वापर करायचा आहे, नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. मग आता ह्यापासनं ही झाली कॉन्सेप्ट, ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. हॅव वाक्यामध्ये ॲज अ मेन वर्ब म्हणून जर काम करत असेल तर मग या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना इथं डू ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यावा लागतो, आणि हॅव काय असणार या ठिकाणी मेन वर्ब म्हणून काम करतो, आणि दोघांच्या मध्ये नॉट वापरा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आता ह्याच वाक्यावरती ही कॉन्सेप्ट या वाक्यावरती वापरून प्रॅक्टिकली ते वाक्य कसे तयार होतात हे आपल्याला बघायचं आहे. आता हॅव इथं वापरला म्हणजेच आता लक्षात घ्या की टेन्स कोणता आहे तर सिंपल प्रेझेंट, कारण तो V1चं काम करणार, आणि V1चं काम करत असेल तर मग तो काय असणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये
हेल्पिंग वर्ब म्हणून कोण काम करतं, डू, आणि V1 याच्यासमोर V1 असला पाहिजे, तर V1 कोणता या ठिकाणी हॅव, V1 या ठिकाणी हॅव असणार. मग आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं, अल्टरनेटिव्ह सेंटेन्स अशा पद्धतीने तयार होईल. आय डू हॅव अ कार, हे इथं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. आता अल्टरनेटिव्ह सेंटेन्स ही असं, आय डू हॅव अ कार आणि आय हॅव अ कार दोन्हीचा अर्थ काय सारखाच, दोन्ही वाक्यात सारखेच असणार. निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं तर आता या वाक्यात हा जो हेल्पिंग वर्ब होता आणि या वाक्यात वापरलेला हा V1, या दोघांच्या मध्ये फक्त कशाचा वापर करा, नॉटचा वापर करा. या ठिकाणी आता निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. तर निगेटिव्ह सेंटेन्स असं तयार होतं, आय डोंट हॅव अ कार, आय डोंट हॅव अ कार किंवा आय डू नॉट हॅव अ कार. हे प्रॉपर याचं काय तयार झालं, या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही तयार केलं. जर आता यस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा आहे आणि याचा जर आता यस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असेल तर मग या हेल्पिंग वर्बलाच काय करावं लागणार, या ठिकाणी समोर घ्यायचं. हेल्पिंग वर्बला जर तुम्ही समोर आणला तर तो क्वेश्चन कोणता तयार होईल, यस नो टाईप क्वेश्चन तयार होईल. कारण यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग वर्बनच होते. याचा हेल्पिंग वर्ब कोणता होता, डू. म्हणजेच आता इथं वापरताना वाक्य असं होईल, डू आय हॅव अ कार, डू आय हॅव अ कार आणि क्वेश्चन मार्क देऊन टाकायचा आहे. हा यस नो टाईप क्वेश्चन इथं प्रॉपर काय झाला, इथं तयार झाला. आणि यस नो टाईप क्वेश्चन जर तयार झाला तर तुम्ही आता याचाच वापर करून काय करू शकता की WH क्वेश्चन पण तयार करू शकता. कारण हा यस नो टाईप क्वेश्चन जो होता, हा या ठिकाणी वापरलेला यस नो टाईप क्वेश्चन जो होता, हा यस नो टाईप क्वेश्चन हा WH क्वेश्चनचाच काय असतो, या ठिकाणी भाग असतो. म्हणजे या ठिकाणी जर मी इथं वापरला गेला, या ठिकाणी मी जर म्हणतो वेन डू आय हॅव अ कार किंवा व्हाय डू आय हॅव अ कार, कोणताही सुटेबल इथं लक्षात घ्यायचं आहे, कोणताही सुटेबल WH वर्ड इथं वापरा. या ठिकाणी सुटेबल WH वर्ड वापरला म्हणजेच हे काय होईल, तर WH क्वेश्चन इथं तयार होईल. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की ह्या वाक्यात मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर असेल तर मग आता इथं लक्षात घ्या की सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात डू ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यावा लागतो आणि नंतर ह्या V1चं काम करत नॉट वापरा, त्याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आणि अशा पद्धतीने आपण याचं इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने तयार करतात हे इथं बघितलं. त्याच पद्धतीने आता पुढं हॅज ॲज अ मेन वर्ब म्हणून वाक्यात कसा काम करतो हे आपल्याला बघायचं आहे. पुढच्या चार्टवरती या, पुढच्या पेजवरती या. आता हे वाक्य या ठिकाणी ही हॅज अ कार, ही हॅज अ कार. आता या वाक्यामध्ये इथं हॅज वापरला गेला आणि हॅजचा समोर मेन वर्ब अवेलेबल नाही, इथं दुसरं मेन वर्ब इथं नाही आहे. आणि दुसरं मेन वर्ब जर इथं अवेलेबल नसेल तर मग आता हा हॅजच वाक्यात काय करू राहिला, तर मेन वर्ब म्हणून काम करू राहिला. करता या ठिकाणी पहा इथं थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे याला यस किंवा यस प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हा इथं काय असणार आहे, याला यस किंवा यस प्रत्यय लागणाऱ्या रूपात इथं अवेलेबल आहे. आता हा म्हणजे वाक्याचा टेन्स कोणता, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो म्हणजे वाक्याचा टेन्स कोणता असला पाहिजे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे ही तर लक्षात घ्या, याचाच अर्थ काय उरला की इथं V1ला यस किंवा यस प्रत्यय लागतो. कारण पहा इथं हॅव V1 आहे, हॅव काय होता या ठिकाणी V1, याचा जर यस किंवा यस प्रत्यय लावला गेला तर मग इथं रूप कोणतं तयार होत होतं, आपण लिहिलं होतं हॅव्ज तयार होतं. आणि हॅव्जला अशा पद्धतीने न लिहिता डायरेक्टली काय लिहितात, हॅज लिहिला जात असतो. मग हा जर हॅज इथं अशा पद्धतीने लिहिला जाईल म्हणजे आता याला यस किंवा यस प्रत्यय लागू राहिला. हे मेन वर्ब असताना आता टेन्स कोणता असला पाहिजे, परत सिम्पल प्रेझेंट. तर टेन्स असला पाहिजे परत या ठिकाणी तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर ह्या वाक्याचा टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग आता ही तर कॉन्सेप्ट पहिले समजून घ्या. सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात जर अल्टरनेटिव्ह सेंटेन्स किंवा निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं असलं तर हेल्पिंग वर्ब म्हणून कोण काम करतं, डू आणि डज. आणि डू आणि डज जर हेल्पिंग म्हणून काम करतो, पण या ठिकाणी लक्षात घ्या इथं लक्षात याला यस किंवा यस प्रत्यय लागलेला आहे. कर्ता वाक्यातला काय या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि म्हणून आता इथं यस किंवा यस प्रत्यय लागतो म्हणून हेल्पिंग वर्ब म्हणून काय घ्यायचं आहे, डज. इथं हेल्पिंग वर्ब म्हणून येईल डज. म्हणजे इथं हेल्पिंग वर्ब म्हणून जर डज जर वापरला तर आता डज वापरल्यानंतर आपण परत एक नियम सांगितला होता, वाक्यात डीड आणि डज ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत असेल तर समोर V1च असला पाहिजे. आता इथं V1च घ्यायचा आहे. मग हॅवचा V1 काय इथं, म्हणजे हॅजचा V1 काय तर हॅजचा V1 असतो हॅव. म्हणजे या ठिकाणी डज हॅव येईल. त्याचा अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करताना या ठिकाणी हॅज येणार नाही, इथं V1 असला पाहिजे. आणि V1 कोण आहे त्याचा, तर हॅव हाच V1 आहे. याचं ही पहिलं रूप कोणतं आहे, V1 आहे. मग अशा पद्धतीनं आता लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो डज वापरला हा वाक्यामध्ये होता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आणि हॅव जो आहे वाक्यामध्ये हा असला पाहिजे इथं वाक्यात मेन वर्ब. म्हणजे हा V1चं काम करू राहिला.
आता हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये फक्त कशाचा वापर करायचा आहे, नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. आणि याच्यावरनंच तुम्ही काय करू शकता, निगेटिव्ह सेंटेन्स पण तयार करू शकता या कॉन्सेप्टचा वापर करून, आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पण तयार करू शकता. म्हणजे इथं डज नॉट हॅव आणि हॅज दोन्हीचा अर्थ सारखा, डज हॅव आणि हॅज दोन्हीचा अर्थ सारखाच होईल. आता हीच कॉन्सेप्ट काय करायची, या सेंटेन्सवरती अप्लाय करून निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे. आता निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचा असेल तर मग आता इथं लक्ष द्या, इथं हॅज वापरला गेला, V1 यस प्लस हॅज मेन वर्ब इथं अवेलेबल नाही. मेन वर्ब जर इथं अवेलेबल नसेल तर मग या वाक्यामध्ये लक्षात घ्या की हॅजच मेन वर्ब म्हणून काम करत होता. मग याला आता या ठिकाणी पाहायचं आहे हेल्पिंग वर्ब म्हणून काय काम आहे, इथं यस किंवा ईएस प्रत्यय लागला, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, तर डज काय करेल या ठिकाणी हेल्पिंग वर्बचं काम करेल. आणि मेन वर्ब, आता मेन वर्बमध्ये डज वापरला म्हणजे समोर V1च असला पाहिजे, आणि हॅजचा V1 काय आहे तर हॅव, हॅजचा V1 असतो हॅव, म्हणजेच या ठिकाणी समोर आता इथं असला पाहिजे हॅव. मग आता या ठिकाणी हे वाक्य मी काय बनवतो ते बा, ही डज हॅव अ कार, ही डज हॅव अ कार. आता हे दोन्ही वाक्य जे असणारे हे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स, हे दोन्ही वाक्याचा अर्थ काय असणार आहे, समान सारखाच. ही हॅज अ कारला तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता, ही डज हॅव अ कार असं लिहिलं तरीही वाक्य काय असतं, बरोबरच असतं. आता निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचे तर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये कशाचा वापर करावा लागतो, इथं या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये फक्त निगेटिव्ह सेंटेन्सचा नॉटचा वापर करा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. म्हणजे ही हॅज अ कार या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं तर ते आता प्रॉपर नियमानुसार असं तयार होईल, ही डज नॉट हॅव अ कार, ही डज नॉट हॅव अ कार. अशा पद्धतीने हे वाक्याचं काय होतं, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. आणि याचाच जर आता WH क्वेश्चन तयार करायचा आहे तर यस नो टाईप क्वेश्चन जर तयार करायचा तर यस नो टाईप क्वेश्चनमध्ये काय होतं की जे हेल्पिंग वर्ब असणार आहे, या वाक्यात हेल्पिंग वर्ब कोणता, डज, इथं हेल्पिंग वर्ब वापरला होता, हा हेल्पिंग वर्बच काय करेल, वाक्याची सुरुवात केली पाहिजे. डज वाक्याच्या सुरुवातीला घेतला, हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला घेतला आणि वाक्य जर लिहिलं तर यस नो टाईप क्वेश्चन तयार होऊन जाईल. म्हणजे वाक्यात यस नो टाईप क्वेश्चन असा तयार होईल, डज ही हॅव अ कार, डज ही हॅव अ कार अशा पद्धतीने या ठिकाणी तयार होतो. डज ही हॅव अ कार अशा पद्धतीने इथं तयार होईल. आणि याचा जर तुम्हाला यस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा तर फक्त याच्या अगोदर सुटेबल काय वापरायचं आहे, WH वर्ड वापरा, वाक्य तयार होईल. म्हणजे या ठिकाणी वाय डज ही हॅव अ कार, किंवा इथं क्वेश्चन मार्क द्या, वाय इथं क्वेश्चन तयार झाला पाहिजे या ठिकाणी की व्हेन डज ही हॅव अ ही कार. तर हे आता हा प्रॉपर काय झाला या ठिकाणी क्वेश्चन तयार झाला, तर हा इथं क्वेश्चन असला पाहिजे. हॅलो सर, मी 5 मिनिटांनी कॉल करतो, मी जरा व्हिडिओ लेक्चर चालू आहे माझं, मी कॉल करतो. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की हे वाक्य इथं तयार होतील. तर अशा याच्यामध्ये तुम्हाला वाक्य तयार करता येईल. ही कॉन्सेप्ट समजून घ्या, बरेच वेळ मुलांना हे समजत नाही. ही कॉन्सेप्ट अशी आहे की या कॉन्सेप्टला वापरताना बऱ्याच जणांना जे नवीन असतात किंवा पहिल्यांदा तो इंग्लिशला ग्रॅमॅटिकली जर चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे, समजून घेऊ राहिले तर हे वाक्याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना बऱ्याच अडचणी होत असतात. ही ॲज अ कार म्हटल्यानंतर त्याचं वाक्य निगेटिव्ह कसं बनवायचं, नियमानुसार बनलं पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. आणि ही कॉन्सेप्ट आहे नियमानुसार निगेटिव्ह सेंटेन्स बनवायची. तर अशा पद्धतीनं इथं निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनतील ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता इथं आपण काय पाहिलं, पहिले टू डूची रूपं ॲज अ मेन वर्ब म्हणून काम कसे करतील, त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, इंट्रोगेटिव्ह कसं बनवायचं हे बघितलं. नंतर आपण पाहिलं की टू हॅवचे रूपं म्हणजे हॅव हॅज वाक्यात हेल्पिंग वर्ब म्हणून कसे काम करतील, त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं हे पाहिलं. आता पाहायचं आहे आपल्याला समोर हॅड. हॅड हे वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून कसं काम करतं आणि त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स म्हणून कसं तयार करता येईल ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर वाक्य पहा, आता हॅड जर असला वाक्यात तर हॅड वाक्यामध्ये जर आला आणि ॲज अ मेन वर्ब म्हणून कसा काम करतो हे कसं ओळखायचं. वाक्यात हॅड एकटाच असला पाहिजे, त्याच्यासोबत दुसरं मेन वर्ब येणार नाही. जर वाक्यात मेन वर्ब जर नसेल दुसरं तर मग हॅडच काय करेल, वाक्यात मेन वर्बचं काम करेल. मग आता या वाक्यामध्ये पहा, या सेंटेन्समध्ये या ठिकाणी हॅड इथं काय वापरलेलं आहे, मेन वर्ब आहे. या ठिकाणी हॅड काय, या ठिकाणी V2चं काम करतो, या ठिकाणी हॅड. कारण लक्षात घ्या इथं हॅव V1 होता, त्यानंतर त्याचं दुसरं रूप काय होतं, हॅड होता. हा जर V1 होता आणि हॅड काय होता, या ठिकाणी V2 होता. म्हणजे हॅवचा दुसरं रूप कोणतं आहे तर हॅड. म्हणजेच हॅड वाक्यात एकटाच आला म्हणजे हॅड काय वाक्यात आता मेन वर्ब म्हणून काम करणार. आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या हा मेन वर्ब म्हणून काम करतो म्हणजेच काय V2 आहे. आणि V2 जर असला तर हे वाक्य असलं पाहिजे आता सिंपल पास्ट टेन्सचं. हे वाक्य होईल सिंपल पास्ट टेन्सचं. जसं की याच्यावरती आता कॉन्सेप्ट समजून घेऊ. पहिले कॉन्सेप्टमध्ये लक्षात घ्या, हॅड जर एकटाच वाक्यात आला
तर हा वाक्यात V2चं काम करतो ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करताना. हा V2 आहे म्हणजेच वाक्याचा टेन्स कोणता असायला पाहिजे तर सिम्पल पास्ट. वाक्याचा टेन्स असला पाहिजे या ठिकाणी सिम्पल पास्ट टेन्स. आणि हा जर आता सिम्पल पास्ट टेन्स जर आहे तर मग इथं आता लक्षात घ्यायचं आहे की याचं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तुम्ही कसं तयार करू शकता. V2 असताना सिम्पल पास्टमध्ये तुम्ही आपण काय केलं होतं की डीड हे हेल्पिंग वर्ब म्हणून घेत असतो. मग अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करताना या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून काय घ्यावं लागेल डीडचा वापर करावा लागेल. मग डीडचा वापर करा हेल्पिंग वर्ब म्हणून. या ठिकाणी डीड ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून जर वापरला गेला तर समोर आता परत एक नियम होता की डज आणि डीड वाक्यात आला तर समोर काय असला पाहिजे V1च वापरावा लागतो. आणि या ठिकाणी आता या हॅडचा इथं डीडचा नाही हॅडचा V1 काय असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हॅडचा V1 काय असतो तर V1 असतो हॅव. हॅडचा V1 इथं हॅव म्हणजे इथं काय यायला पाहिजे हॅवचा वापर होईल डीड हॅव. म्हणजेच इथं V2 सोबत हेल्पिंग वर्ब घेतलं डीड आणि डीडच्या नंतर हॅडचा V1 असतो या ठिकाणी हॅव. तर अशा पद्धतीने इथं अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी तुम्हाला अरेंजमेंट करावं लागेल. डीड वाक्यात असणारे हा हेल्पिंग वर्ब आणि हा या ठिकाणी काय वापरला गेला तर हा V1 वापरला गेला. डीड सोबत नेहमी V1च येतो म्हणून हॅडचं पहिलं रूप घेतलं आपण या ठिकाणी हॅव. हे महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. या ठिकाणी बरेच मुलाला ही कॉन्सेप्ट माहिती नसते ही क्लिअर करून घ्यायची या ठिकाणी तुम्हाला. मग आता निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं तर या दोघांच्या मध्ये फक्त कशाचा वापर करायचा नॉटचा वापर करा. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. आता एक कॉन्सेप्ट समजली असेल तर याच कॉन्सेप्टला काय करायचं आहे की या सेंटेन्सवरती काय करायचं आहे आपल्याला अप्लाय करायचं आहे. मग या वाक्यामध्ये पहा इथं आता शी हॅड अ कारमध्ये आता या सेंटेन्समध्ये इथं पहा शी हॅड अ कार या सेंटेन्समध्ये आपण जर बघितलं तर इथं हा V2 होता कारण एकटाच आलेला आहे मेन वर्ब म्हणून काम करेल मग तो V2 म्हणून काम करेल आणि V2 असला तर सिम्पल पास्ट टेन्स असेल. हेल्पिंग वर्ब म्हणून आपल्या कॉन्सेप्टनुसार या ठिकाणी डीड यायला पाहिजे आणि डीडच्या नंतर V1 असला पाहिजे म्हणजे हॅडचा V1 काय हा हॅड V2 होता याचा या ठिकाणी V1 काय तर हॅव हा एक V1 आलेला आहे. डीडच्या नंतर नेहमी V1च येतो तो डबल V2 येऊ शकत नाही. मग आता याच्यानुसार ही वाक्य जर तुम्ही आता जोडून दिलं तर या पद्धतीनं शी डीड हॅव अ कार हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. वरचं वाक्य आणि खालचं वाक्य जे आपण बनवलं आता ते दोन्ही वाक्य काय एकमेकाचे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स आहे. दोन्हीचा पण अर्थ काय सारखाच. इथं या दोन्ही सेंटेन्सचा अर्थ काय असणार इथं सारखाच असणार. मग आता या वाक्यामध्ये पहा परत निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचा असेल आता तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हा डीड जो होता हा हेल्पिंग वर्ब आहे हा मेन वर्ब आहे याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे नॉटचा वापर करा निगेटिव्ह सेंटेन्स तयार होऊन जाईल. तर आता प्रॉपर या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार होतं बा थोडंसं वेगळं आहे विचित्र वाटतं थोडंसं पण वाक्य बरोबर नियमानुसार तयार करता येत असतं. ही शी हॅड अ कार आता वाक्याचं निगेटिव्ह बनवायचं तर कसं तयार होईल शी डिड नॉट हॅव अ कार. इथं हॅव का आला तर हॅडचं पहिलं रूप आहे त्यामुळं कारण V2 म्हणून कोण काम इथं डीड ऑलरेडी डूचं दुसरं रूप आपण घेतलं त्यामुळे डीड सोबत नियमानुसार V1च पाहिजे आणि हॅडचं पहिलं रूप काय तर हॅव आहे म्हणून तिथं हॅवच वापरायचं आहे. अशा पद्धतीनं हे जे वाक्य तयार होईल हे प्रॉपर तुमचं नियमानुसार निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. शी डिड नॉट हॅव अ कार शी डिड नॉट हॅव अ कार. आता निगेटिव्ह सेंटेन्स बनवला. आता क्वेश्चन जर बनवायचा यस नो टाईप क्वेश्चन तर कसा बनवणार यस नो टाईप क्वेश्चनमध्ये डीडलाच काय करावं लागेल अगोदर घ्यावं लागेल म्हणजे हेल्पिंग वर्बलाच वाक्याची हेल्पिंग वर्बनं वाक्याची सुरुवात झाली पाहिजे. मग इथं डीड समोर जर घेतला तर वाक्य काय तयार होईल डीड शी हॅव अ कार आणि द्या इथं क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन मार्क वापरला यस नो टाईप क्वेश्चन इथं तयार झाला. आणि यस नो टाईप क्वेश्चनचाच हा कशाचा भाग असतो तर WH क्वेश्चनचा भाग असतो. डीड शी हॅव अ कार वाक्य तयार झालं. हा इथं डीड वापरला गेला तर इथं एरर चेक करायचा आहे कधी हा V1च असला पाहिजे. आणि आता WH क्वेश्चन तयार करायचा याच्यासमोर सुटेबल WH वर्ड वापरा म्हणजेच या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की वाय डीड शी हॅव अ कार तिच्याजवळ कार काय आहे. तर ह्या वाक्यामध्ये आता व्हायनं प्रश्न विचारला हा काय असणार या ठिकाणी आता WH क्वेश्चन पण तयार करता येतो. आता अशा पद्धतीने हे महत्त्वाचं आहे. हॅज आणि हॅड याचं निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स थोडं लक्ष द्यायचं आहे कारण यामध्ये थोडासा काही किचकटपणा आहे समजून घेण्यासाठी. ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. जेव्हा सिम्पल पास्ट म्हणजे तिथं तो मेन वर्ब म्हणून काम करायला हॅड त्यावेळेस टेन्स सिम्पल पास्ट असतो मग सिम्पल पास्टचे बेसिक नियम जे असतील ते तिथं लागू होतील. हेल्पिंग वर्ब डीड येईल आणि याचा V1 काय असतो हॅव असतो आणि अशा पद्धतीनं हे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करावं लागेल आणि निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यावर त्याचे तयार होतील. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा पार्ट कव्हर केला. टू डूचे रूप मेन वर्ब म्हणून कसे काम करतात टू बीचे रूप मेन वर्ब म्हणून कसे काम टू हॅवचे रूप मेन वर्ब म्हणून कसे काम करतात हे पाहिलं. नेक्स्ट जो पार्ट असणार आपला टू बीचे रूप ॲज अ मेन वर्ब म्हणून कसे काम करतील हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू कव्हर करू. याच्या पुढचा जो पार्ट असणार आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. हा पार्ट संपलेला नाही
या पार्टचा एक भाग बाकी लक्षात घ्यायचा आहे की टू बीचे रूपं ॲज अ मेन वर्ब म्हणून कसे काम करतील. कारण लक्षात घ्या, आपल्याला वेगळ्या याच्यात का टाकायचं आहे त्याला, की तो जो टॉपिक आहे टू बीचे रूपं जे असणार ॲम इज आर वाज वेअर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ते जरी सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टला डिनोट करत असले वाक्यामध्ये, तरी लक्षात घ्या की त्या ठिकाणी डू आणि डीड हे मेन वर्ब म्हणून वापरायची आवश्यकता नसते. तिथं सरळ त्याच्यानंतरच काय निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं, तर सरळ त्याच्यानंतरच नॉटचा वापर करावा लागत असतो. त्यामुळे ते थोडे या नियमापेक्षा वेगळे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, कव्हर करू. तर आजच्या लेक्चरपर्यंतचा जो टॉपिक आहे आपण इथं कव्हर केलेला आहे. तुम्हाला जर लिंक लागत नाही तर समोरपासून पहिल्याच्या लेक्चरपासून लेक्चर बघा, कारण बेसिक इतकं महत्त्वाचं असतं. बेसिक जर क्लिअर असलं तरच ॲडव्हान्सचा प्रत्येक नियम तुम्हाला समजतो, नाहीतर समोर शिकवणारा किंवा एखादं पुस्तक जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला ॲडव्हान्सचा नियम समजण्यास अडचण जाईल. म्हणून बेसिक तुमचा एकदम चांगला असलं पाहिजे. बेसिकची लहान लहान कॉन्सेप्ट जी असते ती पण, म्हणजे छोटी छोटी कॉन्सेप्ट असेल ती पण तुम्ही क्लिअर करून ठेवा. म्हणून आपण काय करलो, अगोदरच ॲडव्हान्स सुरू करायच्या अगोदरच आपण बेसिक लेक्चर जे असतात आपले ते क्लिअर करून घेऊ राहिलो, कव्हर करून घेऊ राहिलो. या ठिकाणी प्रत्येक याचं बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे, बेसिक रूल तुम्हाला माहितीच असले पाहिजेत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. क्वेश्चन फ्रेमिंग माहीत असले पाहिजे. क्वेश्चन फ्रेमिंग काय असतं ना, त्यानंतर सेंटेन्स पॅटर्न काय असणार, क्वेश्चन पॅटर्न काय असणार हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरेचसे क्वेश्चन याच्यावरती विचारून झालेले आहेत क्वेश्चन पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्नमध्ये. आपण फक्त आता क्वेश्चनची थोडीशी सुरुवात केली, नंतर आपल्याला क्वेश्चन फ्रेमिंग पण इथं काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तर प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपण आणखी आपल्याला कमीत कमी या ठिकाणी 10 ते 15 लेक्चर लागणार आहे पूर्ण बेसिक संपवण्यासाठी. पूर्ण बेसिक लेक्चरची सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता अवेलेबल असणार आहे. तुम्ही केव्हाही ती बघू शकता. सिक्वेन्सनं बघा, पहिल्या लेक्चरपासून फर्स्ट टू एंड लेक्चरपर्यंत बघा. एकही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर असे अर्थ असणार राहणार नाही, एकही कॉन्सेप्ट अशी राहणार नाही की जी तुम्हाला समजणार नाही. प्रत्येक टॉपिकचं बेसिक चांगल्या पद्धतीने तर कव्हर केलेलं आहे. तुम्ही ती लेक्चर सिरीज, कोणी नवीन असाल पहिल्यांदा जर इंग्लिश जर वाचत असाल तर ही लेक्चर सिरीज तुम्ही फर्स्ट टू लास्ट एंडपर्यंत बघा. नंतर तुम्हाला ॲडव्हान्सचा प्रत्येक नियम समजून घेण्यास सोपं जाईल. ॲडव्हान्स काहीच नाही, ॲडव्हान्सचं मूळ हे बेसिकच हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे बेसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे तरच ॲडव्हान्सचा पार्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार. आणि त्याच्या समोर परत लक्षात घ्यायचं आहे, आता जनरली काय होतं की स्ट्रक्चर बेसवर शिकवलं जात असतं बऱ्याच वेळेस, पूर्ण नियम कोणी लिहून देत नाही. बरेचसे क्लासेसवाले बघितलं असेल तुम्ही, किंवा मी स्वतःही स्ट्रक्चरचा वापर करूनच शिकवतो. आणि समोर एकदम स्ट्रक्चर जर दिसले तर तुमचं बेसिक जर वीक असलं तर तुम्हाला ते स्ट्रक्चर समजून घेण्यास अडचणी येतात. मग ज्याचं बेसिक स्ट्रॉंग आहे ना त्याला स्ट्रक्चरचा नियम लवकर लक्षात येतो, लक्षात घ्यायचं. त्यामुळं बेसिक तुम्ही स्ट्रॉंग ठेवा, तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्सचे स्ट्रक्चर जे असतील, त्या नियमाचे जे स्ट्रक्चर असतील ते तुम्हाला समजून येतील. तर आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा टॉपिक जो आहे तो इथं कंटिन्यू करायचा आहे. वर्ब अजून संपलेलं नाही, वर्बला आणखी 1-2 लेक्चर लागेल, तेव्हा वर्बचं बेसिक काय होईल आपलं संपल आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट ऑफ स्पीचचं बेसिक बघू. तुम्हाला आमचे लेक्चर जर खरोखर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. की वाय डीड शी हॅव अ कार, तिच्याजवळ कार काय आहे. तर ह्या वाक्यामध्ये आता व्हायनं प्रश्न विचारला, हा काय असणार या ठिकाणी आता WH क्वेश्चन पण तयार करता येतो. आता अशा पद्धतीने हे महत्त्वाचं आहे. हॅज आणि हॅड याचं निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स थोडं लक्ष द्यायचं आहे, कारण यामध्ये थोडासा काही किचकटपणा आहे समजून घेण्यासाठी. ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. जेव्हा सिम्पल पास्ट म्हणजे तिथं तो मेन वर्ब म्हणून काम करायला हॅड, त्यावेळेस टेन्स सिम्पल पास्ट असतो. मग सिम्पल पास्टचे बेसिक नियम जे असतील ते तिथं लागू होतील. हेल्पिंग वर्ब डीड येईल आणि याचा V1 काय असतो, हॅव असतो. आणि अशा पद्धतीनं हे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स तयार करावं लागेल आणि निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यावर त्याचे तयार होतील. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा पार्ट कव्हर केला. टू डूचे रूपं मेन वर्ब म्हणून कसे काम करतात, टू बीचे रूपं मेन वर्ब म्हणून कसे काम, टू हॅवचे रूपं मेन वर्ब म्हणून कसे काम करतात हे पाहिलं. नेक्स्ट जो पार्ट असणार आपला टू बीचे रूपं ॲज अ मेन वर्ब म्हणून कसे काम करतील हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, कव्हर करू. याच्या पुढचा जो पार्ट असणार आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. हा पार्ट संपलेला नाही, या पार्टचा एक भाग बाकी लक्षात घ्यायचा आहे की टू बीचे रूपं ॲज अ मेन वर्ब म्हणून कसे काम करतील. कारण लक्षात घ्या, आपल्याला वेगळ्या याच्यात का टाकायचं आहे त्याला, की तो जो टॉपिक आहे टू बीचे रूपं जे असणार ॲम इज आर वाज वेअर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ते जरी सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टला डिनोट करत असले वाक्यामध्ये, तरी लक्षात घ्या की त्या ठिकाणी डू आणि डीड हे मेन वर्ब म्हणून वापरायची आवश्यकता नसते. तिथं सरळ त्याच्यानंतरच काय निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं, तर सरळ त्याच्यानंतरच नॉटचा वापर करावा लागत असतो. त्यामुळे ते थोडे या नियमापेक्षा वेगळे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, कव्हर करू. तर आजच्या लेक्चरपर्यंतचा जो टॉपिक आहे आपण इथं कव्हर केलेला आहे. तुम्हाला जर लिंक लागत नाही तर समोरपासून पहिल्याच्या लेक्चरपासून लेक्चर बघा,
कारण बेसिक इतकं महत्त्वाचं असतं. बेसिक जर क्लिअर असलं तरच ॲडव्हान्सचा प्रत्येक नियम तुम्हाला समजतो. नाहीतर समोर शिकवणारा किंवा एखादं पुस्तक जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला ॲडव्हान्सचा नियम समजण्यास अडचण जाईल. म्हणून बेसिक तुमचा एकदम चांगला असलं पाहिजे. बेसिकची लहान लहान कॉन्सेप्ट जी असते ती पण, म्हणजे छोटी छोटी कॉन्सेप्ट असेल ती पण तुम्ही क्लिअर करून ठेवा. म्हणून आपण काय करलो, अगोदरच ॲडव्हान्स सुरू करायच्या अगोदरच आपण बेसिक लेक्चर जे असतात आपले ते क्लिअर करून घेऊ राहिलो, कव्हर करून घेऊ राहिलो. या ठिकाणी प्रत्येक याचं बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे. बेसिक रूल तुम्हाला माहितीच असले पाहिजेत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. क्वेश्चन फ्रेमिंग माहिती असले पाहिजे. क्वेश्चन फ्रेमिंग काय असतं ना, त्यानंतर सेंटेन्स पॅटर्न काय असणार, क्वेश्चन पॅटर्न काय असणार हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरेचसे क्वेश्चन याच्यावरती विचारून झालेले आहेत क्वेश्चन पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्नमध्ये. आपण फक्त आता क्वेश्चनची थोडीशी सुरुवात केली, नंतर आपल्याला क्वेश्चन फ्रेमिंग पण इथं काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तर प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपण आणखी आपल्याला कमीत कमी या ठिकाणी 10 ते 15 लेक्चर लागणार आहे पूर्ण बेसिक संपवण्यासाठी. पूर्ण बेसिक लेक्चरची सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता अवेलेबल असणार आहे. तुम्ही केव्हाही ती बघू शकता. सिक्वेन्स ना बघा, पहिल्या लेक्चरपासून फर्स्ट टू एंड लेक्चरपर्यंत बघा. एकही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर असे अर्थ असणार राहणार नाही. एकही कॉन्सेप्ट अशी राहणार नाही की जी तुम्हाला समजणार नाही. प्रत्येक टॉपिकचं बेसिक चांगल्या पद्धतीने तर कव्हर केलेलं आहे. तुम्ही ती लेक्चर सिरीज, कोणी नवीन असाल पहिल्यांदा जर इंग्लिश जर वाचत असाल तर ही लेक्चर सिरीज तुम्ही फर्स्ट टू लास्ट एंडपर्यंत बघा. नंतर तुम्हाला ॲडव्हान्सचा प्रत्येक नियम समजून घेण्यास सोपं जाईल. ॲडव्हान्स काहीच नाही. ॲडव्हान्सचं मूळ हे बेसिकच हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे बेसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे तरच ॲडव्हान्सचा पार्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार. आणि त्याच्या समोर परत लक्षात घ्यायचं आहे, आता जनरली काय होतं की स्ट्रक्चर बेसवर शिकवलं जात असतं बऱ्याच वेळेस. पूर्ण नियम कोणी लिहून देत नाही. बरेचसे क्लासेसवाले बघितलं असेल तुम्ही, किंवा मी स्वतःही स्ट्रक्चरचा वापर करूनच शिकवतो. आणि समोर एकदम स्ट्रक्चर जर दिसले तर तुमचं बेसिक जर वीक असलं तर तुम्हाला ते स्ट्रक्चर समजून घेण्यास अडचणी येतात. मग ज्याचं बेसिक स्ट्रॉंग आहे ना त्याला स्ट्रक्चरचा नियम लवकर लक्षात येतो, लक्षात घ्यायचं. त्यामुळं बेसिक तुम्ही स्ट्रॉंग ठेवा, तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्सचे स्ट्रक्चर जे असतील, त्या नियमाचे जे स्ट्रक्चर असतील ते तुम्हाला समजून येतील. तर आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा टॉपिक जो आहे तो इथं कंटिन्यू करायचा आहे. वर्ब अजून संपलेलं नाही. वर्बला आणखी 1-2 लेक्चर लागेल, तेव्हा वर्बचं बेसिक काय होईल आपलं संपल आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट ऑफ स्पीचचं बेसिक बघू. तुम्हाला आमचे लेक्चर जर खरोखर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.